नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. सो यापूर्वी आपण ज्या काही आपल्या टेस्ट झालेले आहेत, टेस्ट सेकंड असेल, टेस्ट 3 असेल, याचं पूर्ण आपण सायन्सचं डिस्कशन पाहिलेलं आहे. आज आपण जे पाहणार आहोत ते आपण टेस्ट 4चं डिस्कशन पाहणार आहोत. मग मित्रांनो, पूर्ण डिस्कशन पाहताना आपल्याकडे जे काही सायन्सचं ओरिएंटेशन असणार आहे, मग इव्हन त्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायो आहे, जे काही आपल्या प्रश्नाच्या ओरिएंटेड जी काही थेरी असेल ती थेरी आपण पूर्ण कव्हर करणार आहोत. मग लक्षात घ्या, या लेक्चरचा प्लस या ॲनालिसिसचा तुम्हाला काय फायदा होईल. तुमचे प्रश्नांचे उत्तर प्लस त्याचा ॲनालिसिस तर समजेलच, त्याचबरोबर त्या ओरिएंटेशनने किंवा त्या प्रश्नाच्या रिगार्डिंग जी काही आपली थेरी असणार आहे ती थेरी पण तुमची कव्हर होईल, प्लस तो पॉईंट तुमचा कव्हर होईल किंवा त्या पॉईंटची तुमची रिव्हिजन कम्प्लिटली होऊन जाईल. आणि तुमचं ती पूर्ण थेरी सांगताना अशा प्रकारे सांगितली जाईल की त्यापूर्वी आलेले त्यावरती PYQ किंवा भविष्यात प्रश्न कसा तयार होऊ शकतो हे पूर्ण त्यामध्ये एक्सप्लेन केलं जाईल. मग मित्रांनो, आपला जो पहिला क्वेश्चन आहे काय आहे पहा, की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण. आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा कोणताही प्रश्न सोडवताना ज्यावेळेस सायन्सचा आपल्याला प्रश्न भेटेल, सगळ्यात पहिल्यांदा आपण त्या प्रश्नांचं प्रॉपर ॲनालिसिस करणार. मग मित्रांनो, प्रश्नाची डिमांड काय समजून घ्या बरं. अति पाण्यामुळे त्यांनी कंडिशन दिली. कोणती कंडिशन दिली? अति पाण्यामुळे की वनस्पती मृत होतात, त्याचं कारण काय. मग आता लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्ही नॉलेजच्या बेसवरती पण सोडू शकता, त्याचबरोबर कमी नॉलेज आणि जास्त लॉजिक वापरून सुद्धा सोडू शकता. मग मित्रांनो, ज्यावेळेस आपण कोणत्याही वनस्पतींना हे अति पाणी देतो, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त करतो, त्यावेळेस त्यांचे काय होणार आहे? डेथ होणार आहे. मग एक्झॅक्टली त्याला कारण काय असतं तर लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण एखादी वनस्पतींचा विचार केला तर वनस्पतींना जगण्यासाठी न्यूट्रिशनची गरज आहे, बरोबर. असं इमॅजिन करा की हे आपल्याकडे वनस्पती आहे, एक प्लांट आहे. या प्लांटला हा सगळा आपल्या मुळांचा भाग आहे, म्हणजे रूटचा भाग आहे. जर मित्रांनो आपण हा मुळांचा भाग पाहिला, म्हणजे जर आपण रूटचा विचार केला तर हे रूट कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे तर हे सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. लक्षात घ्या, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे? सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. ज्यावेळेस यांना कोणत्याही पद्धतीचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असतं, म्हणजे वहन करायचं असतं, यांच्याकडे मित्रांनो 2 टिश्यू असतात, त्यांना म्हणतात कंडक्टिंग टिश्यू. आता लक्षात घ्या बरं का रे, याला तुम्ही दुसरा अँगल पण देऊ शकता मित्रांनो. आपल्या सायन्समध्ये एक चॅप्टर आहे बा, प्लांट क्लासिफिकेशन, टिश्यूंचं, प्लांट टिश्यूंचा एक चॅप्टर आहे. मग प्लांट टिश्यू जर आपण पाहिले तर वनस्पतीकडे 2च प्रकारचे टिश्यू आहे, एक मेरिस्टमॅटिक, दुसरा परमनंट. त्या परमनंटमध्ये आपल्याला कंडक्टिंग टिश्यू पाहायला मिळतात की ज्यांना आपण काय म्हणतो रे? झायलेम आणि फ्लोएम म्हणतो. मग मित्रांनो, हे झायलेम आणि फ्लोएम काय असतात तर लक्षात घ्या, झायलेम हा वॉटर कंडक्ट करतो, म्हणजे लिक्विड मीडियम कंडक्ट करतो, आणि जो फ्लोएम आहे तो जे काही मिनरल्स आहेत किंवा जे काही फूड आहे ते कंडक्ट करण्याचं काम करतात किंवा कॅरी करतात, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. जर हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असेल तर हे कंडक्ट करतात. सो यांना आपण काय म्हटलं रे? कंडक्टिंग टिश्यू. लक्षात घ्या, यांना आपण काय म्हणणार? कंडक्टिंग टिश्यू. मग आता आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्नाची कंडिशन काय होते रे? अति पाणी. लक्षात घ्या, प्रश्नाची कंडिशन काय होती? अति पाणी. जर आपण या झाडाला जास्त पाणी दिलं, म्हणजे अति पाणी दिलं, तर झाडाची काय होणार आहे? डेथ होणार आहे, अशी प्रश्नाची डिमांड आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण पाण्याचा विचार केला तर झाडं पाणी कुठून घेतात तर सॉइल पासून घेतात, बरोबर. त्यात पण पाण्याचे भरपूर प्रकार असतात मित्रांनो, आता हे प्रकार इथे डिस्कस करण्याची गरज नाही. मग लक्षात घ्या, जर कोणताही मुळांचा भाग सॉइल मधून पाणी घेत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेशर कंडिशन तयार होताना दिसते. मग प्रेशर कंडिशन म्हणजे काय? हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, पाण्याची मुवमेंट होणार आहे. मग त्यासाठी डिफ्युजन आहे, ऑस्मॉसिस आहे. जर दोनही पद्धतीने झाडामध्ये पाण्याची मुवमेंट होत असेल तर मित्रांनो टिश्यू कोणता लागतो आपल्याला? झायलेम लागतो. मग लक्षात घ्या, आता ही एवढे डीपमध्ये थेरी घेतोय, प्रश्न कसाही येऊ, आयोगाने कसाही विचारू, तुम्हाला प्रत्येक प्रश्न ह्या थेरीवरती सुटणारच आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर एखादा रूट पार्ट सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो म्हणजे एक्झॅक्टली त्याचं काम काय असतं तर लक्षात घ्या, समजा हे आपलं रूट आहे, ह्या रूटच्या कॉन्टॅक्टमध्ये हे सॉइल पार्टिकल आहे, म्हणजे मातीचे घटक आहेत किंवा मातीचे पार्टिकल आहेत. मग मित्रांनो, या मातीमध्ये कॅपिलरी वॉटर असतं. लक्षात घ्या, कोणतं वॉटर असतं? कॅपिलरी वॉटर. ते कॅपिलरी वॉटर इझिली प्लांट काय करतात? ॲब्झॉर्ब करतात. लक्षात घ्या, भरपूर प्रकारचं पाणी आहे, ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे, कंबाईन वॉटर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर आहे. त्यातलं कॅपिलरी वॉटर हे प्लांट ॲब्झॉर्ब करतात, म्हणजे रूट शोषून घेतात. मग हे शोषून कुठून घेणार तर 2 सॉइल पार्टिकलच्या मध्ये जे पाणी आहे, लक्षात घ्या, 2 सॉइल पार्टिकलच्या मध्ये जे पाणी आहे ते झाड शोषून घेण्याचं काम करतं. त्याचबरोबर ह्या 2 सॉइल पार्टिकलच्या मध्ये जो गॅप असतो, जो पोरस गॅप आहे, इथून मित्रांनो जे काही गॅसियस मटेरियल आहे त्यांचं पण वहन होतं. लक्षात घ्या, जे काही गॅसेस लाईक ॲज ऑक्सिजन आहे,
कार्बन डायऑक्साईड आहे. मग यांचं जे वहन आहे ते ह्या 2 सॉइल पार्टिकलच्या मधून सुद्धा आपल्याला ह्या मुळांमध्ये होताना दिसतं. परंतु जर इथे पाण्याचं प्रमाण जास्त झालं मित्रांनो, तर अशा वेळेस गॅसियस पार्टिकल त्या ठिकाणी मूव्ह होऊ शकत नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय की आता हा आपला कोणता भाग होता, रूट म्हणजे मुळांचा भाग होता. 2 सॉइल पार्टिकलच्या मध्ये कोण आहे, पाणी आहे. ते पाणी ते इझिली शोषून शकतात. सो अशा पाण्याला काय म्हटलं आपण, कॅपिलरी वॉटर म्हटलं. परंतु मित्रांनो कॅपिलरी वॉटर ज्या ठिकाणाहून येतं त्याच ठिकाणी 2 सॉइल पार्टिकलच्या मध्ये जी जागा आहे तिथे गॅसियस पार्टिकल असतात. एक्झाम्पल ऑक्सिजन. लक्षात घ्या एक्झाम्पल कोण आहे, ऑक्सिजन. परंतु समजा या झाडाला जास्त पाणी भेटलं, म्हणजेच यांच्या सॉइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त पाणी आहे, अशा वेळेस 2 सॉइल पार्टिकलच्या मधली जी जागा आहे किंवा मधला जो पोकळ भाग आहे तो सगळा पाण्याने भरला जातो. जर असा भाग पाण्याने भरला गेला तर त्या ठिकाणी गॅसियसचं ट्रान्सपोर्टेशन होईल का मित्रांनो, अजिबात नाही. किंवा गॅस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल का, नाही. मग अशा वेळेस गॅस राहतो इकडेच, म्हणजे ऑक्सिजन राहिला साईडला, या ऑक्सिजनला मुळांपर्यंत पोहोचता येत नाही. मग अशा वेळेस त्या झाडांना ऑक्सिजनचा सप्लाय कमी होतो. आणि जर ऑक्सिजनचा सप्लाय कमी झाला तर झाडांमध्ये असणारं जे काही ऑक्सिजनचं कार्य आहे, म्हणजे ऑक्सिजनमुळे जी काही प्रक्रिया चालणार आहे ती जागेवरती थांबते. आणि जर ती प्रक्रिया थांबली तर अशा वेळेस त्या झाडाची मित्रांनो काय होताना दिसते, आपल्याला डेथ होताना दिसते. मग लक्षात घ्या जर आपण प्रश्नाचा विचार केला तर प्रश्नाची डिमांड काय होते रे, की अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. मग काय कारण सांगणार आपण, की ज्यावेळेस मुळे ऑक्सिजन पासून वंचित राहतात, हे याचं काय असेल मित्रांनो, तर उत्तर असेल. मग ऑक्सिजन पासून वंचित कसं राहतात ही आपण पूर्ण थेरी डिस्क्राईब केली, पूर्ण थेरी आपण एक्सप्लेन केली. आता बाकीचे ऑप्शन पहा. पहिला ऑप्शन काय सांगते पहा रे, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदासीनीकरण होते. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्यातले मोस्ट ऑफ आपण सगळेजण शेतकरी असू, बरोबर. आपल्याला माहिती आहे जर आपण जास्त पाणी मातीला दिलं किंवा जास्त पाणी आपण जर शेतीला दिलं तर आपल्या शेतावरती असे क्षार म्हणजे एक पांढरा थर जमा होतो. पांढरा थर जमा झाल्यावरती ती जमीन जी आहे ती नापीक बनते. म्हणजे थोडक्यात आपली जमीन काय झाली रे, उदासीनीकरण झालं. मग लक्षात घ्या म्हणजे ती न्यूट्रल झाली. जर आपली सॉइल न्यूट्रल होत असेल तर अशा वेळेस तिथे काही पिकवण्याचे चान्सेस खूप कमी होतात. मग लक्षात घ्या हे सुद्धा आपल्याकडे एक ऑप्शन आहे मित्रांनो, परंतु तो एक्झॅक्ट बरोबर नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, याच्यामुळे सुद्धा त्या वनस्पतीची डेथ होऊ शकते, परंतु प्रश्नाच्या रिगार्डिंग ते वाक्य बरोबर नाही, म्हणून आपण याला काय म्हटलं रे, रॉंग म्हटलं. आता पुढचं वाक्य पहा की जे आपल्याकडे आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 3 कडे या. पाण्यामुळे मुळांवरील परजीवांची वाढ होते. आता परजीवांची वाढ होते म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल की ज्या ठिकाणी पाणी जास्त आहे किंवा ज्या ठिकाणी मॉइस्ट जास्त आहे तिथे मित्रांनो बुरशींचं प्रमाण वाढतं, म्हणजे फंगल इन्फेक्शन आपण त्याला म्हणतो. मग झाडांवरती सुद्धा फंगल इन्फेक्शन होतं. इव्हन तुम्ही शेती जर कधी केली असेल आणि जर तुम्ही झाडांचे मुळे असं समजा खूप पाऊस पडला आणि जर तुम्ही ते झाडं काढले तर झाडांच्या मुळांना खाली बुरशींचा इम्पॅक्ट झालेला असतो. त्या बुरशींच्या इम्पॅक्टलाच काय म्हणतो रे आपण, परजीवांची वाढ. परंतु मित्रांनो त्यामुळे सुद्धा मृत्यू होऊ शकतो, परंतु प्रश्नाच्या डिमांडनुसार ते उत्तर आपल्याकडे इथे बरोबर नाही. मग लक्षात घ्या ऑप्शन नंबर 4 कडे या. काय म्हटलंय, वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व खनिजे पाण्यात नसतात. बरोबर आहे की वनस्पतींना 2 प्रकारचे न्यूट्रिएंट्स लागतात. एक असतो मॅक्रो न्यूट्रिएंट की ज्यांची गरज जास्त आहे, त्याचं एक्झाम्पल आहे मित्रांनो NPK. N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, K म्हणजे पोटॅशियम. जर हे तिघांना आपण म्हटलं तर हे वनस्पतींचे मुख्य घटक आहेत, यांना म्हणतात मॅक्रो न्यूट्रिएंट. जे उरलेले घटक आहेत की ज्यांना आपण मिनरल्स म्हणतो किंवा जे काही बाकीचे जे फॉस्फरस असतील, मॅग्नेशियम असतील किंवा कॅल्शियम असतील, हे जर त्यांना लागत असेल तर यांना आपण मायक्रो न्यूट्रिएंट म्हणतो. आणि हे सर्व घटक आपल्या पाण्यामध्ये मिळत नाही. सो चौथा ऑप्शन पण वनस्पतींच्या डेथसाठी बरोबर आहे, परंतु त्या प्रश्नाच्या रिगार्डिंग तो कसा आहे मित्रांनो, चुकीचा आहे. मग लक्षात घ्या जर प्रश्नाच्या रिगार्डिंग आपण पाहिलं तर ऑप्शन नंबर 2 हा मोस्ट प्रॉपर आहे किंवा मोस्ट करेक्ट आहे. सो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते ऑप्शन नंबर 2 असेल. आता लक्षात घ्या जर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित पाहिला मित्रांनो 4ही पर्याय बरोबर वाटतात, पण लक्षात घ्या प्रश्नाचं प्रॉपर ॲनालिसिस केलं की एकच पर्याय बरोबर भेटतो, तो म्हणजे कोणता, तो ऑप्शन नंबर 2. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2. तुम्हाला याच्याबद्दल कसाही प्रश्न आयोगाने जरी विचारला तरी तुम्ही लॉजिकल वेने तो आता सोडवू शकता. सो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो काय विचारले, मिओसिस बद्दल आहे, सेल डिव्हिजन बद्दल विचारलेलं आहे. आता मित्रांनो मिओसिस काय असतं, आता लक्षात घ्या यासाठी ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्हाला सेल डिव्हिजन लक्षात घ्या काय शिकणं गरजेचं आहे, सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजन कुणाला म्हणतात रे, जर कोणत्याही पेशींचं विभाजन होत असेल तर अशा विभाजनाला आपण काय म्हणतो रे, सेल डिव्हिजन म्हणतो. मग लक्षात घ्या प्रश्नामध्ये काय विचारलंय, मिओसिस टप्प्यांचा योग्य क्रम कोणता आहे. आता मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे, खूप सोपा, फक्त क्रम सांगायचा आहे. परंतु
तो क्रम सांगण्यासाठी आपल्याला सेल डिव्हिजन म्हणजेच पेशी विभाजन काय आहे हे माहीत असायला हवं. जर आपल्याला पेशी विभाजन समजलं मित्रांनो तरच आपल्याला ही जो काही क्रम आहे तो सांगता येऊ शकतो. मग लक्षात घ्या, जरी आता काही मुलांना वाटेल की हा प्रश्न पाठांतरांचा आहे, बरोबर आहे मित्रांनो, तुम्ही पाठ पण करू शकता, परंतु पाठ किती दिवस लक्षात ठेवणार? त्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट यायलाच हवी. कोणती? पेशी विभाजन. मग पेशी विभाजन काय असतं लक्षात घ्या. सेल डिव्हिजन आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारामध्ये डिवाइड झालेलं आहे. लक्षात घ्या, जे काही सेल डिव्हिजन आहे ते आपल्या बॉडीमध्ये 2 प्रकारे डिवाइड झालेलं आहे. मग मित्रांनो, पेशींचं विभाजन होतं म्हणजे काय होतं? तर आपल्या बॉडीमध्ये जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, लक्षात घ्या, जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे कुणामुळे झाली? पेशी विभाजनामुळे, म्हणजे सेल डिव्हिजनमुळे. मग लक्षात घ्या, समजा मी आहे, समजा माझा हा हात आहे, समजा मला उद्या इथे काहीतरी लागलं, जखम झाली. जर मी ती जखम महिन्याने पाहिली मित्रांनो तर महिन्याने जखम बरी झालेली असते, बरोबर. याचा अर्थ काय झालं रे? की या ठिकाणी पेशींचं विभाजन झालं. मग कोणत्या प्रकारचं विभाजन झालं? तर लक्षात घ्या, पेशींचे 2 प्रकार पडतात. एक आहे मित्रांनो मायटॉसिस, लक्षात घ्या. एक कोणता प्रकार आहे? मायटॉसिस. आणि जो दुसरा प्रकार आहे तो कोणता आहे मित्रांनो? मियोसिस. आणि आता आपला जो प्रश्न आहे तो कशावरती विचारलाय? मियोसिस वरती विचारलाय. मग जर आपण मायटॉसिस आणि मियोसिसचा विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या ह्युमन मध्ये 2 प्रकारचे सेल असतात मित्रांनो. एका सेलला म्हणतात सोमॅटिक सेल, लक्षात घ्या. एका सेलला आपण काय म्हणतो रे? सोमॅटिक सेल किंवा सोमॅटिक पेशी. आणि जो दुसरा प्रकार आहे त्या दुसऱ्या प्रकाराला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा प्रजनन पेशी. मग लक्षात घ्या मित्रांनो, तर आपण ह्या सगळ्या सेल पाहिल्या, रिप्रोडक्टिव्ह सेल आणि आपल्याकडे असणारी सोमॅटिक सेल. मग आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळेस रिप्रोडक्शन असतं किंवा आपण ज्याला पबर्टी एज म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये पौगंड अवस्था म्हणतो, मग एखादा व्यक्ती इव्हन तो मेल असेल किंवा फिमेल असेल, जर तो मॅच्युअर होत असेल, जर तो पौगंड अवस्थेमध्ये येत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये फिजिकल चेंजेस होतात. इव्हन मेल असेल तर तो स्पर्म फॉर्मेशन करेल की ज्याला आपण मेल गॅमेट म्हणतो. इव्हन जर त्या फिमेल असतील तर त्या फिमेल गॅमेटचं फॉर्मेशन करतील, इव्हन ते मेन्स्ट्रुअल सायकल करतील की ज्याला आपण मासिक पाळी म्हणतो. मग हे जे चक्र आहे हे चालण्यासाठी पेशी विभाजनाचा कोणता प्रकार असतो मित्रांनो? मियोसिस. मग लक्षात घ्या, आता मी तुम्हाला सांगितलं प्रजनन, मग प्रजननासाठी पेशी विभाजनाचा कोणता प्रकार आहे? तर मियोसिस. मग मियोसिस कोणत्या पेशीमध्ये होणार? तर रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये होणार. लक्षात घ्या, मियोसिस कशामध्ये होणार? रिप्रोडक्टिव्ह सेल. आणि हेच जर आपण मायटॉसिस पाहिलं तर मायटॉसिस कशामध्ये होतं? सोमॅटिक सेल. मग आता मित्रांनो, काही वेळापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की समजा माझा हाताचा भाग आहे, समजा मला इथे काहीतरी जखम झाली, जखमेमध्ये माझा तो टिश्यू खाली पडला. जर तो टिश्यू खाली पडला, इथे मला जखम झाली, काही महिन्याने किंवा काही दिवसांनी माझी ही जखम बरी झालेली असते. इथे होतं मित्रांनो मायटॉसिस. लक्षात घ्या, इथे काय होतं? मायटॉसिस. आणि मायटॉसिस नेहमी कशामध्ये होतं? सोमॅटिक सेल. सो इथे कोणती पेशी आहे? सोमॅटिक सेल आहे. माझ्याकडे असणाऱ्या सेक्सुअल पार्ट किंवा जेंडर पार्टमध्ये कोणती पेशी असणार आहे? रिप्रोडक्टिव्ह सेल. मग रिप्रोडक्टिव्ह सेलमध्ये मियोसिस होणार आणि जो काही आपल्याकडे सोमॅटिक सेल आहे तिथे काय होतं? मायटॉसिस. मग मित्रांनो, मायटॉसिस सुद्धा 2 प्रकारामध्ये डिवाइड आहेत. लक्षात घ्या, एकाला म्हणतात कॅरिओकायनेसिस. एकाला काय म्हणणार आपण? कॅरिओकायनेसिस. आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला काय म्हणतो रे आपण? सायटोकायनेसिस. मग मित्रांनो, कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस काय असतं? तर लक्षात घ्या, कॅरिओकायनेसिस मीन्स डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. सायटोकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. ज्यावेळेस आपल्याला एका पेशीपासून मल्टिपल पेशी बनवायच्या असतात किंवा एका पेशीपासून 2 पेशी बनवायच्या असतात. लक्षात घ्या, मायटॉसिसमध्ये एका पेशीपासून 2 पेशी तयार होतात आणि मियोसिसमध्ये एका पेशीपासून 4 पेशी तयार होतात. ह्या 2 पेशी त्यांच्या पॅरेंटल सेलला सेम असतात. लक्षात घ्या, सेम असतात, म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं व्हॅरिएशन क्रिएट होत नाही. परंतु जर आपण मियोसिसचा विचार केला तर मियोसिसमध्ये तयार होणाऱ्या या 4 पेशी त्यांच्या पॅरेंटला कशा असतात मित्रांनो? डिफरंट असतात. मग लक्षात घ्या, आता आपण सगळेजण एकमेकांपेक्षा दिसायला वेगळे आहोत. कारण काय? मियोसिस. लक्षात घ्या, जर आपण एखादं असेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं, दिसायला सगळे सेम आहेत. कारण काय मित्रांनो? मायटॉसिस. इव्हन आता हा माझा टिश्यू आहे, मी काढला, फेकून दिला, जखम झाली, महिन्यानंतर पुन्हा हा टिश्यू बरा झाला, पुन्हा हा असाच दिसेल. असाच दिसेल म्हणजे काय झाला? तो सेम झाला, म्हणजे तो काय झाला? तर मायटॉसिस झाला. मग लक्षात घ्या, इथे कॅरिओकायनेसिस, सायटोकायनेसिस हे 2 स्टेज आहेत. कुणाच्या? मायटॉसिसचा. मग कॅरिओकायनेसिस मित्रांनो 4 स्टेजमध्ये कंप्लीट होतं. लक्षात घ्या, याचे 4 प्रकार पडतात. आता 4ही नावं लक्षातच ठेवायचे. पहिला कोणता आहे रे? प्रोफेज आहे. लक्षात घ्या, पहिला प्रकार कोणता आहे? प्रोफेज. नंतर आपल्याला पाहायला मिळतो मेटाफेज. लक्षात घ्या, नंतर काय पाहायला मिळतो मित्रांनो? मेटाफेज.
त्यानंतर आहे ॲनाफेज, लक्षात घ्या. त्यानंतर काय आहे ॲनाफेज आणि सगळ्यात शेवटी काय आहे टीलोफेज. आता पूर्ण इथे एक्सप्लेनेशन किंवा पूर्ण स्पष्टीकरण देण्याची गरज नाही मित्रांनो, हे तुम्ही 4 प्रकार समजून घ्या. जर आयोगाने तुम्हाला कॅरिओकायनेसिसचा क्रम विचारला तर तुमचा क्रम कसा असणार, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज. हे झालं मित्रांनो पूर्ण मायटॉसिस. आता आपण जाऊयात मिओसिसकडे, की जी आपल्या प्रश्नाची डिमांड होती. जर प्रश्न याच्यावरती येऊ शकतो तर प्रश्न इथे पण तयार होऊ शकतो. सो लक्षात घ्या, तुम्हाला मायटॉसिस मिओसिस म्हणजे तुम्हाला पेशींचं विभाजन, की ज्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो, हे तुम्हाला यायलाच हवं. मग मित्रांनो जर आपण मिओसिसचा विचार केला तर लक्षात घ्या, मिओसिस कोणत्या पेशीमध्ये होणार रे, जो भाग आपला रिप्रोडक्शनचा आहे किंवा जो रिप्रोडक्टिव्ह सेल्सचा आहे त्या ठिकाणी काय होतं रे, मिओसिस. मग मिओसिसचे मित्रांनो 2 टाईप पडतात. एकाला म्हणतात मिओसिस 1 आणि दुसऱ्याला म्हणतात मिओसिस 2. पुन्हा या मिओसिस 1 मध्ये 2 टाईप पडतात. एक असतो कॅरिओकायनेसिस 1 आणि दुसरा असतो सायटोकायनेसिस 1. सेम इकडे जर आपण मिओसिस 2चा विचार केला तर कॅरिओकायनेसिस 2 आणि सायटोकायनेसिस 2. मग मित्रांनो आता आपण ज्या स्टेज पाहिल्या कोणता रे, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज, त्याच इथे. मग इथे काय असणार रे, तर प्रोफेज 1 असणार, मेटाफेज 1 असणार, ॲनाफेज 1 असणार आणि टीलोफेज 1 असणार. सेम इथे फक्त आपण काय म्हणणार आहे, प्रोफेज 2 म्हणणार, मेटाफेज 2 म्हणणार, ॲनाफेज 2 म्हणणार आणि टीलोफेज 2 म्हणणार. मग लक्षात घ्या, हा झाला सगळा आपला क्रम. अजूनही मित्रांनो लक्षात घ्या, अजूनही आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो नाही. म्हणजे आयोग आता हा जो प्रश्न आहे आपला खूप डीप लेवलचा आहे. आता पुन्हा ह्या प्रोफेज 1 मध्ये 5 प्रकार पडतात आणि ते 5 प्रकार म्हणजे आता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग लक्षात घ्या, मिओसिसच्या 5 स्टेज कोणत्या मित्रांनो, तर मिओसिसमध्ये 2 प्रकार आहेत, मिओसिस 1, मिओसिस 2. त्यातला मिओसिस 2 हा जो आहे हा मायटॉसिसला जवळपास 99% सेम आहे. राहिला कोणता, मिओसिस 1. मग मिओसिस 1 किंवा मायटॉसिस यांच्यात पुन्हा 2 प्रकार, एक कॅरिओकायनेसिस, दुसरा सायटोकायनेसिस. आता कॅरिओकायनेसिस म्हणजे काय मित्रांनो, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस. लक्षात घ्या, कॅरिओ शब्दांचा मिनिंग समजून घ्या. कॅरिओकायनेसिस, कॅरिओ म्हणजे मित्रांनो न्यूक्लियस. कॅरिओ म्हणजे कोण आहे आपल्याकडे, न्यूक्लियस आहे. कायनेसिस म्हणजे डिव्हिजन, म्हणजे एका न्यूक्लियसचं डिव्हिजन केल्यावरती 2 न्यूक्लियस भेटणार आहे. सेम सायटोकायनेसिस, सायटो म्हणजे सायटोप्लाझम, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. जर आपण सायटोप्लाझमचं डिव्हिजन केलं तर 2 सायटोप्लाझम भेटणार आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण प्रश्नाची डिमांड पाहिली तर प्रश्न मिओसिसच्या रिगार्डिंग, लक्षात घ्या प्रश्न जो आपला मिओसिसच्या रिगार्डिंग आहे तो मिओसिसच्या रिगार्डिंग क्रम सांगायचा होता. मग आता आपण जे पाहिलं ती पूर्ण थेरी कोणती होती रे, तर पेशी विभाजनाची. मग लक्षात घ्या, मिओसिस 1 मध्ये कॅरिओकायनेसिस 1 मध्ये 5 मेथड आहेत आणि ते क्रम आपल्याला इथे सांगायचे आहेत. मग मित्रांनो त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळतो लेप्टोटीन. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा कोणता असतो, लेप्टोटीन. त्यानंतर असतो झायगोटीन, त्यानंतर असतो पॅचेटीन, नंतर डिप्लोटीन आणि नंतर ते सेपरेट होतात. ते सेपरेट 2 क्वांटिटीमध्ये होतात. 2ला म्हणतात मित्रांनो डाय कायनेसिस म्हणजे सेपरेशन किंवा ब्रेक होणे. मग लक्षात घ्या, तुम्ही प्रोसेसमध्ये जे काही योग्य क्रम आहे तो काय सांगता तुम्ही, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचेटीन किंवा तुम्ही त्याला पॅकेटीन सुद्धा म्हणू शकता, देन डिप्लोटीन अँड फायनली डायकायनेसिस. सो हे झाले या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्नाचं उत्तर जर पाहायला गेलं थेरॉटिकली पण आहे, फॅक्च्युअली पण आहे. जर तुम्ही पाठ केलं तर इट जस्ट फॅक्ट, हे फक्त फॅक्ट्स आहे. परंतु जर तुम्ही थेरॉटिकली समजून घेतलं की त्याच्यावरती पुन्हा कधीही प्रश्न आला चुकणारच नाही. मग लक्षात घ्या, आयोगाने ऑलरेडी हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ऑलरेडी आयोगाचा हा PYQ येऊन गेलेला आहे. आयोगाने मिओसिसचा क्रम विचारला. आयोग याचा अर्थ खूप डीपमध्ये गेलेला आहे. जर आयोग खूप डीपमध्ये गेला असेल तर आपल्याला ही कन्सेप्ट समजून घेणं गरजेचंच आहे. जर ही कन्सेप्ट समजली तर या प्रकारच्या प्रश्नांना आपण इझिली सोडवू शकतो. आणि जर मित्रांनो बाकीचे 3 ऑप्शनचा विचार केला तर काहीच नाही, फक्त क्रम चुकवलाय. 1चा क्रम 2 केलाय, 2चा 3 केलाय किंवा 3चा 1 केलाय. म्हणजे आपण ॲप्रोप्रिएट आन्सर पाहिलं तर कोणता आहे, ऑप्शन नंबर 3 आहे. आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, सोपा आहे तो पण. काय विचारले पहा, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय. आता हा जो क्वेश्चन आहे मित्रांनो फिजिक्स मधला साऊंड चॅप्टरच्या रिगार्डिंग आहे. आपल्याला माहिती आहे फिजिक्समध्ये आपलं ध्वनी एक चॅप्टर आहे, साऊंड एक चॅप्टर आहे. जर प्रश्नाचा तुम्ही नीट अभ्यास केला तर किंवा नीट ॲनालिसिस केलं तर काय समजतं रे, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता. आता मित्रांनो श्रवणीय वारंवारता म्हणजे काय, मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला ऐकू येते, बरोबर. तुम्हाला ऐकू येते म्हणजे माझा आवाज तुम्हाला ऐकण्याच्या रेंजमध्ये आहे, याला म्हणतात श्रवणीय. याला काय म्हणणार आहे, श्रवणीय. परंतु त्यांनी 8 काय दिली रे, कमीत कमी. त्यांनी 8 काय दिली, कमीत कमी. मग कमीत कमी वारंवारता, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, कोणत्याही मनुष्याला जर एखादा आवाज ऐकायचा असेल तर त्याची एक रेंज असते.
लक्षात घ्या, ध्वनी कशामध्ये मोजतो आपण? हर्ट्झमध्ये मोजतो. जर कोणत्याही व्यक्तीला एखादा आवाज ऐकायचा असेल, मनुष्याला सांगतो बरं कमी, तर अशा वेळेस त्याची एक रेंज असते आणि ती रेंज किती असते मित्रांनो? 20 हर्ट्झ, म्हणजे 20 हर्ट्झ पासून तो 20,000 हर्ट्झ. लक्षात घ्या, किती हर्ट्झ आहे? 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ. म्हणजेच 20 पेक्षा कमी माणूस ऐकू शकत नाही, 20,000 पेक्षा जास्त जरी आपला आवाज झाला तरी पण मानव ऐकू शकत नाही. परंतु मित्रांनो, प्रश्नामध्ये म्हटले कमीत कमी. मग आता ह्या दोघांमध्ये कमीत कमी कोण असणार आहे? तर हा 20 हर्ट्झ. लक्षात घ्या, या दोघांमध्ये कमीत कमी कोण असणार? 20 हर्ट्झ. जर प्रश्न म्हटला असता जास्तीत जास्त, तर आपण काय कुणाकडे गेलो असतो रे? 20,000 हर्ट्झ कडे. मग लक्षात घ्या, मानवी श्रवण क्षमता म्हणजे आपल्या ऐकण्याची कॅपॅसिटी किती रेंजमध्ये आहे? 20 हर्ट्झ टू 20,000 हर्ट्झ. म्हणजेच 20 हर्ट्झ आणि 20,000 हर्ट्झ यांच्या बिटवीन जो साऊंड असेल किंवा जो ध्वनी असेल तो आपण ऐकू शकतो. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला ऐकू येतंय, म्हणजे मी बोललेला आवाज या रेंजमध्ये आहे. मग लक्षात घ्या, इथे आपल्याला कमीत कमी शोधायचं आहे. मग ही सगळ्यात कमीत कमी व्हॅल्यू आहे. अशा कमीत कमी व्हॅल्यूला काय म्हणतो रे आपण? न्यूनतम मर्यादा, मिनिमम. लक्षात घ्या, एकदम कमीत कमी रेंज आहे. मग अशी सगळ्यात जी लोएस्ट रेंज आहे ते आपल्या याचं काय असणार? तर आन्सर असणार. मग लक्षात घ्या, प्रश्न खूप सिंपल आहे मित्रांनो. आपल्याकडे 3 प्रकारचे सजीव पाहायला मिळतात. काही सजीव 20 हर्ट्झ पेक्षा कमी ऐकतात, तो ग्रुप वेगळा आहे. काही सजीवांचा म्हणजे आपला जो ग्रुप पाहिला तर 20 हर्ट्झ पासून 20,000 हर्ट्झ आहेत. काही प्राणी 20,000 हर्ट्झच्या पुढचं ऐकतात, त्यांना मागचं ऐकू येत नाही. म्हणजेच काय? प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक सजीवाची. बिकॉज आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये राहतो. ही एक जैवविविधता आहे. जर ही एक जैवविविधता असेल तर प्रत्येक ॲनिमलची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2. कसं आलं समजलं का? रेंज आहे आणि प्रश्नात कमीत कमी म्हटलंय. जरी हे तुम्हाला माहीत नसेल ना मित्रांनो, तुम्ही लॉजिकवरून पण जाऊ शकता. कमीत कमी, न्यूनतम म्हणा. जर प्रश्नामध्ये जास्तीत जास्त म्हटलं असतं तर आपलं उत्तर काय असतं रे? उच्चतम. मग उच्चतम आपली रेंज किती असते? 20,000 हर्ट्झ. आणि जर बाकीचे पर्याय पाहिले मित्रांनो, काय म्हटलंय? श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता. सो तीव्रता वगैरे इथे याचा काही परिणाम होत नाही. आणि शेवटी काय म्हटले? वरीलपैकी नाही. सो हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट, हा पण ऑप्शन कट. आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 2 असेल. मग लक्षात घ्या, हे तुम्हाला कशामध्ये पाहायला भेटेल? फिजिक्समध्ये, चॅप्टर साऊंड म्हणजे ध्वनी ह्या चॅप्टरमध्ये किंवा ध्वनी या प्रकरणात तुम्हाला हे सगळं पाहायला भेटेल. सो आता पुढे पहा, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? मित्रांनो, याच्यावरती एक PYQ पण येऊन गेलेला आहे बरं का रे. ह्याच प्रश्नावरती एक ऑलरेडी PYQ पण येऊन गेलेला आहे. इव्हन तुम्हाला जो तो PYQ पाहिला आणि हा जो प्रश्न पाहिला तर याच्यावरती आतापर्यंत आयोगाने भरपूर सेम पॅटर्नने प्रश्न विचारलाय, फक्त पर्याय मागे पुढे केलेत. म्हणजे आपला हा एक एक्झामसाठी हॉट टॉपिक म्हटलं तरी चालेल. लक्षात घ्या, हॉट टॉपिक म्हटलं तरी चालेल. बिकॉज वारंवारता जास्त आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत जी काही वारंवारता आहे किंवा जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त आहे. मग मित्रांनो, प्रश्न काय दिलाय पहा बरं. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? आता मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्या. ज्यावेळेस पृथ्वीवरती कोणताच प्राणी नव्हता, लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वीवरती एक सजीव तयार झाला की जो सजीव पाण्यात राहायचा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा भूगोलचा अभ्यास चांगला असेल. आपल्याला माहिती आहे की आपण बिग बँग थेरी ऐकलेली आहे की पृथ्वीवरती सगळ्यात पहिल्यांदा काहीच नव्हतं, म्हणजे पाणी वगैरे काहीच नव्हतं, जस्ट ॲटमॉस्फिअर होतं. हळूहळू त्यांच्यात केमिकल रिॲक्शन झाली. केमिकल रिॲक्शनमुळे पृथ्वी शांत झाली, थंड झाली. थंड झाल्यामुळे उष्णतेचं कन्व्हर्जन पाण्यामध्ये झालं. मग आपला जो सगळ्यात पहिला जो सजीव आहे तो पाण्यात तयार झाला. हळूहळू त्या सजीवाचं इव्हॉल्युशन झालं मित्रांनो. आणि ज्यावेळेस त्या सजीवाचं इव्हॉल्युशन झालं, तो सजीव हळूहळू जमिनीवरती येऊ लागला. आणि ज्यावेळेस तो सजीव हळूहळू जमिनीवरती आला मित्रांनो, तो जमिनीवरती आलेला पहिला प्राणी कोणता असं प्रश्नामध्ये विचारलंय. किंवा पहिल्यांदा जमिनीचा अवलंब कोणी केला? यावरून काय समजलं रे की प्राण्यांची किंवा सजीवांची जी पहिली सुरुवात आहे ती कुठे झाली मित्रांनो? तर आपल्याकडे असणाऱ्या पाण्यात. पाण्यातून ते कुठे आले? जमिनीवरती. मग लक्षात घ्या, जे प्राणी फक्त पाण्यामध्ये राहतात त्यांना ॲक्वॅटिक म्हणतात. त्यांना आपण काय म्हणतो? जलीय प्राणी किंवा ॲक्वॅटिक म्हणतो. ते जे प्राणी फक्त जमिनीवरती राहतात त्यांना टेरेस्ट्रियल म्हणतात. एक्झाम्पल आपण. आणि जर आपण जलीय प्राणी म्हणजे ॲक्वॅटिक पाहिलं तर एक्झाम्पल मासे आहेत, फिश आहेत. काही प्राणी जमिनीवरती प्लस पाण्यात राहतात. एक्झाम्पल आपल्याला कोण आहे? तुम्ही कासव पाहिलं असेल किंवा आपल्याकडे कासव आहे किंवा फ्रॉग आहे, बेडूक आहे, हे पाण्यात प्लस जमिनीवरती राहतात. मग मित्रांनो, यांना ॲम्फिबियन म्हणतात. ॲम्फिबियन म्हणजे काय? जे जमिनीवरती पण राहतात, पाण्यावरती पण राहतात. काही प्राणी हवेमध्ये राहतात,
की ज्यांना आपण एव्ज म्हणतो किंवा बर्ड्स म्हणतो. मग लक्षात घ्या, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ॲनिमल सापडतात. मग प्रश्नाची डिमांड काय आहे की कोणता प्राणी प्रथमतः जमिनीवरती आला. मग आता मित्रांनो सिंपल आहे. समजा असं इमॅजिन करा की मी ह्या जगातला पहिला माणूस आहे किंवा पहिला प्राणी आहे. मग माझा जन्म कुठे झाला असणार रे? पाण्यात. मग मी पाण्यातून डायरेक्ट जमिनीवरती गेलो का रे? नाही, मी हळूहळू गेलो असणार ना. याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो, याला आपण उत्क्रांती म्हणतो. जर मी हळूहळू गेलो असेल तर मी कसं जाणार रे? मी काही दिवस पाण्यात राहणार, काही दिवस जमिनीवरती जाणार, पुन्हा काही दिवस जमिनीतून पुन्हा पाण्यात जाणार. म्हणजे मी काय झालो रे? मी माझं वास्तव्य जमिनीवरती पण ठेवतो, त्याचबरोबर मी माझं वास्तव्य पाण्यात पण ठेवतो. आणि हळूहळू नंतर मी मॉडिफाय झालो, मग नंतर मी डायरेक्टली कुठे गेलो? जमिनीवरती गेलो. मग काय झालं? पहिला जो सगळ्यात पहिला प्राणी आहे तो डायरेक्टली पाण्यातून जमिनीवरती जाताना काही काळ त्याने पाण्यात, काही काळ जमिनीत, पुन्हा काही काळ पाण्यात, अशा प्रकारच्या ॲनिमलला ॲम्फिबियन म्हणतात, उभयचर म्हणतात. एक्झाम्पल मी सांगितलं, बेडूक आणि कासव हे उभयचर प्राणी आहेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, असा कोणता प्राणी असणार? तर असा उभयचर प्राणी असणार की जो आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कुठे सापडला? जमिनीवरती. जर पहिला पर्याय पाहिला मित्रांनो, काय? सरपटणारे प्राणी, याला रेप्टाईल म्हणतात. सरपटणारे प्राणी कुठे सापडतात? आपल्याला जमिनीवरती. सो हा इथे ऑप्शन नाही. दुसरा म्हटलंय सस्तन प्राणी. सस्तन म्हणजे मित्रांनो मॅमल्स. सस्तन म्हणजे मॅमल्स. या शब्दाला लक्षात ठेवा बरं का रे. सस्तन कन्सेप्ट काय? चांगली समजून घ्या, बिकॉज आयोगाने याच्यावरती भरपूर वेळा PYQ विचारलाय, भरपूर वेळा. सस्तन म्हणजे काय? लक्षात घ्या, ज्या प्राण्यांना किंवा ज्या सजीवांना मॅमरी ग्लँड असतात, की ज्याला मराठीमध्ये स्तनग्रंथी म्हणतात, ज्यांना स्तनग्रंथी असतात ते सगळे सस्तन प्राणी. लक्षात घ्या. मग आता आपण जरी आपण पुरुष आहोत तरी आपल्याकडे स्तनग्रंथी आहेत, म्हणजे मॅमरी ग्लँड आहेत, म्हणजे आपण झालो मित्रांनो सस्तन प्राणी. लक्षात घ्या, आपण काय झालो? सस्तन प्राणी. आणि शेवटचा ऑप्शन आहे पक्षी. पक्षी म्हणजे काय? एव्ज. याला आपण एव्ज पण म्हणतो. एव्ज म्हणजे जे हवेमध्ये उडतात किंवा हवेमध्ये त्यांचं वास्तव्य टिकून आहे, यांना म्हणतात उडणारे प्राणी. मग लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा कोणता लाईफ आली? पाण्यामध्ये राहणारी. लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा पाण्यामध्ये राहणारी. नंतर काय? जे पाण्यात प्लस जमिनीवरती राहायचे. नंतर काय? फक्त जमिनीवरती. नंतर त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले, ते काय झाले? पक्ष्यांमध्ये कन्वर्ट झाले. मग काय? जर आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला सगळ्यात पहिली लाईफ कुठे आली, तुम्ही म्हणणार पाण्यात. आयोगाने विचारलं सगळ्यात शेवटची लाईफ कुठे आहेत, तर आपल्याकडे जे पक्षी हवेमध्ये उडतात ते. आणि जर आयोगाने विचारलं 2 नंबरला कोणता प्राणी झाला, तर उभयचर. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? उभयचर. कारण प्राणी डायरेक्टली जमिनीवरती नाही आला, तो पाणी जमीन असा राहू लागला आणि नंतर मग तो जमिनीवरती आला. सो जमिनीवरती किती नंबरला? 3 नंबरला. आणि 4 नंबरला कोणता? मग पक्षी, म्हणजे आपल्याकडे असणारे एव्स किंवा त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो? उडणारे प्राणी. मग लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4 म्हणजे फक्त ब म्हणजे उभयचर प्राणी. सो मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. जरी हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे सायन्सचं नॉलेज नसेल तरी चालेल, परंतु जर तुम्हाला बिग बँग थेरी माहीत असेल किंवा भूगोल माहीत असेल तर तुम्ही त्या अँगलने सुद्धा हा प्रश्न सोडवू शकता. सो लक्षात घ्या, भरपूर असे प्रश्न आहेत की जरी आपल्याकडे त्या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये नॉलेज नसेल तरी दुसऱ्या सब्जेक्टच्या नॉलेजवरती सुद्धा ते प्रश्न सुटतात. याला लिंकिंग स्टडी म्हणतात किंवा याला इंटरलिंकिंग स्टडी म्हणतात, जेणेकरून आपले प्रश्न सुटायला काय होते मित्रांनो? मदत होते. पुढचा प्रश्न पहा, काय म्हटलंय? खालीपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? आता मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आपला डिसीज बद्दल आहे. आणि लक्षात घ्या, डिसीज हा एक आयोगाचा आपला फेवरेट टॉपिक आहे. जो आपला डिसीज आहे, डिसीज म्हणजे कोणता चॅप्टर? रोग. रोग हा चॅप्टर आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. आयोग नेहमी त्याच्यावरती प्रश्न विचारतो, म्हणजे हा झाला एक वन ऑफ द हॉट टॉपिक. आता या चॅप्टरच्या रिगार्डिंग ज्या काही फॅक्ट्स आहेत, लक्षात घ्या, मी फॅक्ट्स म्हणते, थेरी म्हणत नाही. जर तुम्हाला हा चॅप्टर चांगला करायचा असेल तर फॅक्ट्स करून ठेवा. फॅक्टसाठी काय करायचं मित्रांनो? 2 कॉलम बनवायचे, एक टेबल बनवायचा, 2 कॉलम बनवायचे. एका साईडला रोगांचे नावं लिहून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला रोगकारक, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉझिंग एजंट म्हणतो. एवढं जरी तुम्ही केलं ना तरी तुमचे मार्क जाणार नाही. फक्त काय करा की जेवढे आतापर्यंत आयोगाने विचारलेले PYQ आहेत ते आजार एका साईडला, त्यांचे रोगकारक एका साईडला, किंवा जे आपल्या 9वी 10वी पर्यंत जेवढे सिलेबसमध्ये आहेत तेवढे सर्व डिसीज तुम्ही जर चांगले केले तर याच्यावरती येणारा एकही प्रश्न तुमचा जाणारच नाही. मग लक्षात घ्या, आयोगाने भरपूर वेळा प्रश्न गव्हावरतीच विचारलाय. मग गव्हावरती जर तांबेरा रोग होत असेल तर यासाठी कोणता डिसीज, यासाठी कोणता रोगकारक आहे किंवा कोणता घटक कारणीभूत आहे? मग लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी ट्रिटिकायसी फॅमिली असते. आता गव्हावरती होणारे आजार एका फॅमिलीमुळे होतात. आता फॅमिली वगैरे काय हे तुम्हाला किंगडममध्ये समजतं. किंगडम म्हणजे क्लासिफिकेशन, मग त्यात जीनस नेम, स्पेसिस नेम, क्लास, ऑर्डर, फायलम, स्पेसिस हे तुम्ही सगळं शिकलेलं आहात. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये सगळं तुम्ही शिकलेलं आहात. मग ज्यावेळेस आपण हे सर्व पाहतो मित्रांनो, त्यावेळेस आपल्याला समजतं
की गव्हामध्ये पडणारा रोग एका स्पेसिफिक स्पेसिसमुळे पडतो की ज्याचं नाव आहे ट्रिटिका आहे. लक्षात घ्या, त्याचं नाव काय? ट्रिटिका आहे. ॲक्च्युली ट्रिटिका इज अ फॅमिली. ट्रिटिका काय आहे? एक फॅमिली आहे. या फॅमिलीमध्ये भरपूर प्रकारचे एजंट आहेत की ज्यांना आपण रोगकारक म्हणतो. त्यातला कोणता रोगकारक मित्रांनो? आपल्याकडे असणारा पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय. लक्षात घ्या, पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय यामुळे आपल्याला गव्हावरती कोणता रोग पाहायला मिळतो रे? तांबेरा आजार. मग तुम्ही भरपूर लोकांनी गव्हाचं पीक पाहिलं असेल, गव्हावरती ज्यावेळेस तांबेरा पडतो ना, तांबेरा पडला म्हणजे कोणती फॅमिली आली? ट्रिटिकाय. मग लक्षात घ्या मित्रांनो, गव्हावरती पडणारे जवळपास 90% आजार, गव्हावरती पडणारे जवळपास 90% आजार या फॅमिलीमुळे पडताना दिसतात. त्याचबरोबर आता इथे ही फॅमिली आली किंवा फॅमिलीचं हे नेम आलं, प्रत्येक वेळेस फॅमिली सेम राहील, परंतु त्याचं जे इनिशियल नेम आहे हे आपल्याला बदललेलं दिसेल. मग तुम्ही काय लक्षात ठेवता? जर तुम्ही ट्रिक्सने लक्षात ठेवायचं म्हटलं तर ट्रिटिकाय म्हणजे गहू. लक्षात ठेवा, ट्रिटिकाय म्हणजे गहू. कारण आतापर्यंत आयोगाने जे PYQ विचारलेत, जेवढे गव्हावरती PYQ विचारलेले आहे, प्रत्येक वेळेस लक्षात घ्या, प्रत्येक वेळेस आयोगाने वेगवेगळी फॅमिली एकच, प्रत्येक वेळेस वेगवेगळं स्पेसिस नेम दिलेलं आहे. मग आपली फॅमिली कोणती? ट्रिटिकाय. ट्रिटिकाय म्हणजे गहू, एवढंच लक्षात ठेवा. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल? पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय, की ज्याच्यामुळे आपल्याला गव्हावरती कोणता आजार होताना दिसतो रे? तर आपल्याकडे असणारा तांबेरा. आता मित्रांनो पुढे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, केमिस्ट्रीचा आहे. याच्यावरती सुद्धा आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहे. प्रश्न आहे रॅडॉक्स रिॲक्शनवरती. काय सांगितलंय पहा, रॅडॉक्स अभिक्रियेत कोणत्या प्रकारची प्रक्रिया समाविष्ट असते? मित्रांनो प्रश्न आहे 8वीचा. आपण 8वीमध्ये रेडॉक्स रिॲक्शन शिकलेलो आहोत. मग लक्षात घ्या, 8वीमध्ये केमिस्ट्री चॅप्टर, मग त्यामध्ये रिॲक्शन अभिक्रियांचा चॅप्टर तुम्ही पाहिलं असेल. आता मित्रांनो अभिक्रिया म्हणजे काय असते आधी ते समजून घ्या, म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तरापर्यंत जाता येईल. कोणत्याही घटकाची केमिकल रिॲक्शन, लक्षात घ्या, कोणत्याही केमिकलची जर रिॲक्शन व्हायची असेल मित्रांनो, तर त्या रिॲक्शनचे काही प्रकार आहेत. त्यातलाच एक प्रकार कोणता? तर रॅडॉक्स रिॲक्शन. समजा जर आपण कोणत्याही केमिकलला रिॲक्ट करत असेल, आता कोणताही केमिकल रिॲक्शन करतो म्हणजे काय करतो रे? तो त्याचं ऑक्टॅट पूर्ण करतो, ज्याला आपण अष्टक म्हणतो. लक्षात घ्या, अष्टक पूर्ण करणे म्हणजे प्रत्येक केमिकल मॉलिक्यूल इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो. जर तो इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत असेल तर त्यांच्याकडे केमिकल रिॲक्शन होते. आणि जर एखादा घटक किंवा एखादा केमिकल इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नसेल मित्रांनो, तर याचा अर्थ त्याच्याकडे केमिकल रिॲक्शन होणार नाही. मग लक्षात घ्या, असे मॉलिक्यूल स्टेबल असतात. जे मॉलिक्यूल केमिकल रिॲक्शन करतात ते अनस्टेबल असतात, म्हणजे ते इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतात म्हणून तिथे रिॲक्शन होते. मात्र लक्षात घ्या, जर आपण केमिकल रिॲक्शनचा विचार केला तर 4 प्रकारच्या केमिकल रिॲक्शन आहे. एक आहे मित्रांनो कॉम्बिनेशन रिॲक्शन, याच्यावरती पुढे पण प्रश्न आलेला आहे बरं का रे. एक आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन रिॲक्शन कुणाला म्हणतात? समजा माझ्याकडे ए केमिकल आहे, समजा माझ्याकडे प्लस बी केमिकल आहे. जर दोघांची रिॲक्शन झाली तर मला भेटला AB. लक्षात घ्या, मला काय भेटला? AB. मग मित्रांनो हा झाला रिॲक्टंट. हा कोण झाला? रिॲक्टंट. आणि हा कोण झाला? प्रोडक्ट. मग मला सांगा ए आणि बी काय झाले रे? मिक्स झाले. सो इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिॲक्शन. लक्षात घ्या, त्याला काय म्हटलं आपण? कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता दुसरा प्रकार कोणता असतो? लक्षात घ्या, दुसरा आहे आपल्याकडे डिकम्पोजिशन रिॲक्शन. याला मराठीमध्ये मित्रांनो अपघटन अभिक्रिया म्हणतात, याला मराठीमध्ये संयोग अभिक्रिया म्हणतात. जर आपण डिकम्पोजिशन रिॲक्शनचा विचार केला, म्हणजे जर आपण अपघटन अभिक्रियांचा विचार केला तर लक्षात घ्या बरं का रे, प्रश्न महत्त्वाचा आहे. 2024 मध्ये याच्यावरती ऑलरेडी आयोगाने PYQ विचारलेला आहे. मग आता जर आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन पाहिली म्हणजे अपघटन अभिक्रिया पाहिली, तर अपघटन अभिक्रिया काय सांगते? जर आपल्याकडे केमिकल मॉलिक्यूल असेल AB आणि जर यांच्यामध्ये अभिक्रिया झाली तर A आणि B काय झाला? सेपरेट झाला. जर A आणि B सेपरेट होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो मित्रांनो? डिकम्पोजिशन रिॲक्शन. अभिक्रियांचे किती प्रकार आहे? 4. पहिला प्रकार कोणता आहे? कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरा प्रकार कोणता आहे? डिकम्पोजिशन रिॲक्शन. इथे पार्टिकल कंबाईन होतात, इथे पार्टिकल सेपरेट होतात. सो एकमेकांना अपोजिट आहे, समजून घ्या, PYQ आलेला आहे. आता पुढचे 2 टाईप कोणते आहेत? लक्षात घ्या, एक आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात घ्या, एक कोणता आहे मित्रांनो? डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. याला मराठीमध्ये म्हणतात विस्थापन अभिक्रिया. लक्षात घ्या, कोणती अभिक्रिया म्हणतात? विस्थापन अभिक्रिया. मग यामध्ये होतं काय? समजा माझ्याकडे आहे AB हा एक केमिकल आहे, याची रिॲक्शन झाली C सोबत, तर तयार होणारे माझ्याकडे जो प्रोडक्ट आहे तो होतो AC + B. मग यामध्ये झालं काय रे मित्रांनो?
एने आहे ती जागा ठेवली, बीने त्याची जागा बदलून त्याने सेपरेट जागा घेतली आणि सी कुणाला जॉईन झाला, एला. म्हणजेच इथे जागा बदलण्याच्या कंडिशनला आपण विस्थापन म्हणतो. म्हणून या प्रकारच्या अभिक्रियांना काय म्हणतात मित्रांनो, विस्थापन अभिक्रिया. चौथा प्रकार आहे, लक्षात घ्या, हा तिसरा प्रकार होता. चौथा प्रकार आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. लक्षात घ्या, कोणती रिॲक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, इथे एकाच मॉलिक्युलने जागा बदलली, इथे दोन मॉलिक्युल जागा बदलतात. जर दोन मॉलिक्युल जागा बदलत असेल देन त्यांना काय म्हणतो आपण, डबल. मग लक्षात घ्या, समजा माझ्याकडे इथं AB आहे, समजा माझ्याकडे इथं CD आहे, तर तयार होताना मित्रांनो काय भेटतं मला, AC अधिक BD. तुम्हाला एक फरक कळेल की इथे B ने जागा बदलली, C ने जागा बदलली का रे, दोघांनी जागा बदलली, म्हणून काय म्हटलं आपण यांना, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग मित्रांनो हे ज्यावेळेस आपण रिॲक्शन पाहतो, या रिॲक्शन घडताना लक्षात घ्या, मी आता काय म्हणतोय, ह्या चौघांवरती सुद्धा आयोगाने PYQ विचारलेला आहे बरं का रे. आता ह्या सगळ्या रिॲक्शन होताना त्या रिॲक्शनमध्ये काही कंडिशन असतात. आता एक्झाम्पल, कोणती कंडिशन, लक्षात घ्या, एकाला म्हणतो आपण रिडक्शन. आता कंडिशन समजून घ्या. दुसरी कंडिशन आहे ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशनला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, ऑक्सिडीकरण. रिडक्शनला मराठीमध्ये काय म्हणतो रे, शपन. याला मराठीमध्ये शपन, याला म्हणतात ऑक्सिडीकरण. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपण ऑक्सिडीकरण पाहिलं तर ऑक्सिडीकरणचा मिनिंग होतो ज्यावेळेस कोणत्याही अभिक्रियेमध्ये ऑक्सिजन ऍड होतो, हायड्रोजन निघून जातो. लक्षात घ्या, ऑक्सिजन ऍड झाला, हायड्रोजन निघून गेला, त्याला म्हटलं ऑक्सिडीकरण. कोणत्याही अभिक्रियेमध्ये जर हायड्रोजन ऍड होत असेल आणि ऑक्सिजन निघून जात असेल तर त्याला म्हणतात शपन, म्हणजेच रिडक्शन. आणि ज्या अभिक्रियेमध्ये किंवा ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही पण प्रेझेंट असतं त्याला मित्रांनो म्हणतात रिडक्शन, त्याला म्हणतात आपण रेडॉक्स रिॲक्शन. लक्षात घ्या, त्या प्रकारच्या अभिक्रियेला काय म्हणतो आपण, रेडॉक्स रिॲक्शन. मग प्रश्नाची डिमांड कोणत्या पॉईंट बद्दल आहे, रेडॉक्स. मग रेडॉक्स म्हणजे काय, रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन. मग लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्यासाठी काय पाहिलं आपण, 4 प्रकार पाहिले. कॉम्बिनेशन रिॲक्शन की ज्याला आपण संयोग अभिक्रिया म्हणतो. दुसरं डिकम्पोजिशन रिॲक्शन की ज्याला आपण अपघटन अभिक्रिया म्हणतो. 3 नंबरला आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन की ज्याला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. 4 नंबरला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन की ज्याला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात. यांच्यामध्ये काय पाहायला भेटलं, काही रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन ऍड होतो त्याला म्हणतात ऑक्सिडेशन म्हणजेच ऑक्सिडीकरण. काही रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ऍड होतो, ऑक्सिजन निघून जातो, त्याला म्हणतात रिडक्शन किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, शपन. त्याचप्रमाणे काही अभिक्रिया एक्झोथर्मिक असतात, काही एंडोथर्मिक असतात. म्हणजे उष्माग्राही, उष्मादायी. ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता वापरली जाते त्याला एंडोथर्मिक म्हणतात, म्हणजे उष्माग्राही म्हणतात. ज्या अभिक्रियेत उष्णता सोडली जाते त्याला उष्मादायी म्हणतात, म्हणजे एक्झोथर्मिक म्हणतात. मग लक्षात घ्या, हे सर्व आपल्या केमिकल रिॲक्शनचा पॉईंट आहे. मग मित्रांनो, आता मी जेवढी तुम्हाला या प्रश्नाच्या रिगार्डिंग थेरी सांगितली त्या प्रत्येक पॉईंटवरती आयोगाने PYQ विचारलेले आहेत. एवढी जरी आपण थेरी चांगली केली या चॅप्टरची, केमिकल रिॲक्शन, केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे कोणता, रासायनिक अभिक्रिया म्हणजे केमिकल रिॲक्शन, एवढी जरी थेरी पूर्ण केली तरी सुद्धा तुमचा या चॅप्टरचा एक सुद्धा PYQ जाणार नाही. मग आता प्रश्नाकडे या. प्रश्नामध्ये काय विचारले रे, की आपल्याकडे रेडॉक्स रिॲक्शन. लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय विचारलंय, रेडॉक्स अभिक्रिया कोणत्या प्रकारची अभिक्रिया समाविष्ट आहे. रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय रे, हायड्रोजन ऍड होणे. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण, ऑक्सिजन ऍड होणे. आणि आपण पाहिलं रेडॉक्समध्ये हायड्रोजन पण येऊ शकतो, ऑक्सिजन पण येऊ शकतो. सो इट इज अ पार्ट ऑफ बोथ, म्हणजे रिडक्शन आणि ऑक्सिडेशन दोघांचा पार्ट आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन नंबर 3. आणि 4 मध्ये काय म्हटले, ना रिडक्शन ना ऑक्सिजन ना ऑक्सिडेशन. सो याचा इथे काही संबंध नाही. मग लक्षात घ्या, redox reaction means those reaction which occur reduction as well as oxidation. ज्या ठिकाणी शपन आणि ऑक्सिडीकरण दोन्ही प्रकारच्या अभिक्रिया होतात अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो रे, रेडॉक्स रिॲक्शन. मग लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, काय विचारले पहा. लहान आतड्याच्या कोणत्या भागात अन्न रसाचे आणि पित्त रसाचे शोषण केले जाते. एकदम सिंपल भाग आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सगळ्यांकडे पचन संस्था आहे, बरोबर. पचन संस्थेमध्ये आपण जे काही खातो, लक्षात घ्या, तिथं पचन होतं. मग पचन संस्थेमध्ये काही आतडे आहेत, लहान आतडे, मोठे आतडं. आता यामध्ये होतं काय, लहान आतडं आणि मोठ्या आतड्यांचा जर आपण विचार केला मित्रांनो, तर हे आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्टली डायजेशनचं कसं कार्य करतं ते समजून घ्या. समजा हे आपलं माउथ आहे, हे आपलं काय मित्रांनो माउथ, इथे आपला ही अन्ननलिका आहे, ही आपली अन्ननलिका आहे. याचं हे लहान आतडं आहे आणि नंतर मोठं आतडं आहे. लक्षात घ्या, इथे हे लहान आतडं
नंतर हे मोठं आतडं आहे. मग मित्रांनो लहान आतड्यामध्ये लक्षात घ्या, हे कोणतं आतडं आहे? लहान आतडे. हे कोणतं आतडं आहे? मोठे आतडे. असं समजा की ही आपली डावी बाजू आहे, ही आपल्या बॉडीची उजवी बाजू आहे. डाव्या बाजूला आपल्याकडे असतो जठर. लक्षात घ्या, डाव्या बाजूला कोण आहे मित्रांनो? जठर. जठरामध्ये, जठरालाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? स्टमक, की ज्याचा आकार जे शेपचा आहे. या ठिकाणी आपलं अन्न, म्हणजे आता समजा मी काहीतरी खाल्लं तर जवळपास ते माझ्या जठरामध्ये म्हणजे स्टमकमध्ये 4 ते 5 तास, लक्षात घ्या, जवळपास ते 4 ते 5 तास आपल्या स्टमकमध्ये साठवलं जातं. त्यानंतर ते अन्न हळूवार म्हणजे सावकाश पुश केलं जातं, पुढे ढकललं जातं. ढकलून ते कुणाकडे पाठवतात? लहान आतड्यांकडे. आणि लहान आतड्यांचे 3 भाग पडतात मित्रांनो, लक्षात घ्या. पहिला भाग आहे डिओडेनम. पहिला आहे डिओडेनम, दुसरा आहे जेजुनम, तिसरा आहे इलियम. आता मित्रांनो यांना मराठीत काय म्हणतात पहा. डिओडेनमना मराठीत म्हणतात आद्यांत्र. याला म्हणतात मराठीत आद्यांत्र. याला म्हणतात मध्यांत्र. कशाला? जेजुनमला. आणि जो आपला सगळ्यात शेवटचा भाग आहे त्याला म्हणतात शेषांत्र. त्याला काय म्हणतात मित्रांनो आपण? शेषांत्र. मग लहान आतड्यातनं ज्या जठरामधून अन्न लहान आतड्याकडे येतं ते सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या भागाकडे जाणार. पहिला भाग म्हणजे कोण? डिओडेनम, की ज्याला आद्यांत्र म्हटलं. दुसरा भाग म्हणजे कोण? जेजुनम, की ज्याला मध्यांत्र म्हटलं. आणि तिसरा भाग कोण? इलियम, की ज्याला शेषांत्र म्हटलं. मग लक्षात घ्या, आपण खाल्लेलं अन्न जरी आपल्या जठरामध्ये 4 ते 5 थांबवलं असेल, स्टोअर झालं असेल, तर ते अन्न पुढे लहान आतड्यांकडे जातं. आणि जर ते अन्न लहान आतड्यांकडे गेलं तर आद्यांत्रामार्फत त्याचं पूर्ण पचन करून ते शोषून घेतलं जातं. आणि जे न पचलेलं अन्न आहे मित्रांनो ते पुढे कोणत्या पाईपकडे जातं? मोठ्या आतड्यांकडे. जर ते मोठ्या आतड्यांकडे गेलं तर मोठे आतडे त्यातून पाणी शोषून घेतात. आणि जो राहिलेला जो शेषलम भाग आहे किंवा राहिलेलं जे आपल्याकडे वेस्ट पार्टिकल आहेत त्यांना बॉडीतून बाहेर इथे आपल्याकडे एक ॲनस असतो. लक्षात घ्या, इथं कोण आहे मित्रांनो? ॲनस. ह्या ॲनस थ्रू काय करतात तर बॉडीतून बाहेर फेकतात. मग लक्षात घ्या, जसे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतड्यांचे 3 भाग आहेत, तसेच मोठ्या आतड्यांचे पण किती भाग असतात? 3 भाग असतात. मग एक सेसम आहे, एक कोलन आहे, एक रेक्टम आहे. लक्षात घ्या, कोणकोणता भाग आहे? सेसम आहे, कोलन आहे आणि रेक्टम आहे. लक्षात घ्या, कोण आहे? रेक्टम. हे तिन्ही पण भाग कुणाचे आहे मित्रांनो? मोठ्या आतड्यांचे. ते 3 भाग कुणाचे होते? लहान आतड्यांचे. आणि मग सगळे शेवटी कोण आहे? ॲनस. मग आता प्रश्नाची डिमांड काय होती की आपल्याकडे जे काही शोषण आहे, जे काही पचवलेलं अन्न आहे त्याचं शोषण कोण करतं? सिंपल आहे. जो समजा हा पाईप असेल, पाईपचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे आद्यांत्र, मधला पाईप म्हणजे मध्यांत्र, सगळ्यात शेवटचा पाईप म्हणजे शेषांत्र. जो सगळ्यात इनिशियल लेवलचा पाईप आहे तोच काय करणार तर अन्न, जे काही पचवलेलं अन्न आहे ते शोषून घेणार. मग लक्षात घ्या, जर तो अन्न पचवलेलं शोषून घेत असेल तर तो भाग म्हणजे कोणता मित्रांनो? तर डिओडेनम. मग लक्षात घ्या, जर आपण प्रश्नाची डिमांड पाहिली तर प्रश्नाची डिमांड काय सांगते की लहान आतड्याच्या कोणत्या भागात अन्न रस आणि पित्त रसाचे शोषण केले जाते? तर मित्रांनो कोण असणार? आद्यांत्र म्हणजेच डिओडेनम. कारण हा सगळ्यात सुरुवातीचा भाग आहे आणि मग राहिलेलं जे न पचलेलं अन्न आहे ते पुढे ढकललं जातं. मग लक्षात घ्या, डिओडेनम, देन आपल्याकडे जेजुनम आणि आपला इलियम हे लहान आतड्यांचे भाग आहेत. लक्षात घ्या, यातला पहिला भाग हा, 2 नंबरचा भाग हा, 3 नंबरचा भाग हा. आणि हा जो भाग आहे अंधनर सेसम हा मोठ्या आतड्यांचा आहे. कोणत्या आतड्यांचा आहे? मोठ्या आतड्यांचा. मग प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो? ऑप्शन नंबर 3. आयोगाने भरपूर वेळा लहान आतड्यांचा क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, क्रम काय लक्षात ठेवतात? डिओडेनम, जेजुनम, इलियम. समजत नसेल तर इझी आहे, मराठीत वाचा. आद्यांत्र, आद्यांत्र म्हणजे सुरुवातीचा भाग, मध्यांत्र म्हणजे मधला भाग, शेषांत्र म्हणजे सगळ्यात शेवटचा भाग. हा क्रम आपला काय सांगतो तर लहान आतड्यांचे वेगवेगळे 3 भाग सांगतो. सो प्रश्नाची डिमांड कोण कंप्लीट करतो मित्रांनो? तर पर्याय नंबर 3 म्हणजे आद्यांत्र म्हणजेच डिओडेनम, की आपण खाल्लेलं पचन जे आहे त्या पचनाला शोषून घेण्याचं काम कुणाचं आहे तर आपल्याकडे असणाऱ्या डिओडेनमचं. सो आता पुढचा प्रश्न पहा, काय म्हटले पहा. स्पायरोगायरामध्ये कोणत्या प्रकारचे अलैंगिक प्रजनन आढळते? आता मित्रांनो ह्या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपल्याला रिप्रोडक्शन चॅप्टर बऱ्यापैकी माहीत असायला हवा. आता आपल्याला माहीत आहे कोणत्याही ॲनिमलला जर त्याचं स्वतःची लाईफ क्रिएट करायची असेल किंवा स्वतःचा स्पेसिस वाढवायचा असेल तर त्याला रिप्रोडक्शन गरजेचं असतं, म्हणजे प्रजनन गरजेचं असतं. मग मित्रांनो रिप्रोडक्शनचे 2 प्रकार पडतात. एक आहे सेक्स्युअल रिप्रोडक्शन, दुसरं आहे असेक्स्युअल रिप्रोडक्शन. जर आपण प्रश्नाची डिमांड पाहिली तर प्रश्नामध्ये अलैंगिक हा शब्द आहे, म्हणजे असेक्स्युअल रिप्रोडक्शन असं विचारलंय. मग जर आपण याची थेरी पाहिली मित्रांनो तर थेरी काय सांगते लक्षात घ्या. जर आपण कोणत्याही प्रकारचं प्रजनन पाहत असेल, लक्षात घ्या, प्रजननालाच काय म्हणतो रे आपण? रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शनसाठी आपल्याकडे 2 प्रकार आहेत. एक आहे मित्रांनो असेक्स्युअल रिप्रोडक्शन. लक्षात घ्या, एक कोण आहे?
असेक्सुअल रिप्रोडक्शन की ज्याला आपण अलैंगिक प्रजनन म्हणणार आहोत. जो 2 नंबरचा पॉईंट आहे याचा तो म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शन की ज्याला आपण लैंगिक प्रजनन म्हणतो की ज्याचं एक्झाम्पल आपण स्वतः आहोत. मग लक्षात घ्या इथे आपल्याला 2 पॅरेंट असतात आणि इथे पॅरेंट किती आहे एकच. इथे एक पॅरेंट असल्यामुळे तो मेल पण नाही फिमेल पण नाही. ज्या भागामध्ये नवीन पॅरेंट तयार करण्याची कॅपॅसिटी किंवा नवीन जनरेशन तयार करण्याची कॅपॅसिटी त्याला म्हणतो आपण असेक्सुअल पॅरेंट. इथे 2 पॅरेंटची गरज आहे. मग एक मेल असणार दुसरा फिमेल असणार. दोघांच्या कॉन्ट्रीब्युशनने किंवा दोघांच्या कॉम्बिनेशनने आपल्याला काय पाहायला मिळतं सेक्स्युअल रिप्रोडक्शन. मग लक्षात घ्या मित्रांनो यापूर्वी आपण पेशी विभाजन पाहिलं बरोबर. आपण एक प्रश्न पाहिला पेशी विभाजनाचा. मग इथे सेक्स्युअल रिप्रोडक्शनला मिओसिस लागतं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे. आत्ताच पाहिला आपण वरती एक प्रश्न. आणि जर आपण असेक्स्युअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर इथे मायटॉसिस होतं किंवा अमायटॉसिस की ज्याला डायरेक्ट डिव्हिजन म्हणतात. सो इथे आपल्याला हे प्रकार पाहायला मिळतात. मग लक्षात घ्या इथे आपल्याला वेगवेगळे टाईप्स पाहायला मिळतात मित्रांनो. मग त्यामध्ये पहिला प्रकार आहे फ्युजन. लक्षात घ्या त्या फ्युजनमध्ये पुन्हा 2 प्रकार बायनरी फ्युजन मल्टिपल फ्युजन. त्याचबरोबर फ्रॅगमेंटेशन की ज्यात आपण स्पायरोगायरा विचारले. स्पायरोगायरा म्हणजे खंडीभवन करतो फ्रॅगमेंटेशन करतो. फ्युजन म्हणजे काय लाईक ॲज अ अमिबा. जर एका अमिबापासून 2 अमिबा तयार झाले देन इट इज कॉल्ड एज बायनरी फ्युजन. जर एका अमिबापासून मल्टिपल अमिबा तयार होत असेल देन इट इज कॉल्ड एज मल्टिपल फ्युजन. जर एखादा समजा हा स्पायरोगायरा आहे समजा मी याला मधून तोडल्यानंतर याचे काय तयार झाले खंड म्हणजे फ्रॅगमेंट तयार झाले. प्रत्येक फ्रॅगमेंट एक नवीन स्पायरोगायरा तयार करणार. सो इट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. त्याचबरोबर रिजनरेशन. आता रिजनरेशन म्हणजे काय मित्रांनो जर कोणत्याही प्लांटला किंवा कोणत्याही सजीवाला आपण म्हणजे कट केलं तर तो सजीव तो बॉडी पार्ट पुन्हा नव्याने तयार करतो. एक्झाम्पल प्लॅनेरिया. लक्षात घ्या एक्झाम्पल काय प्लॅनेरिया. तसंच तुम्ही घरातील वॉल लिझार्ड पाल पाहिली असेल. जर आपण पालीच्या शेपटीवरती मारलं मित्रांनो तर ती पाल काय करते आपली शेपटी सोडून देते. जर पालीने शेपटी सोडून दिली तर त्या पालला पुन्हा नवीन शेपटी येते. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं रिजनरेशन. मग लक्षात घ्या रिजनरेशन स्पोर फॉर्मेशन फ्रॅगमेंटेशन बायनरी फ्युजन मल्टिपल फ्युजन आणि अजून एक बडिंग. बडिंग काय असतं तर कोणताही सजीव बर्डच्या मार्फत नवीन लाईफ तयार करतो. मग बडिंगचे 2 एक्झाम्पल हायड्रा आणि ईस्ट. हायड्रा हे मल्टी सेल्युलरचं एक्झाम्पल आहे. ईस्ट हे युनिसेल्युलरचं एक्झाम्पल आहे. हे पूर्ण काय झालं मित्रांनो आपल्याकडे असेक्स्युअल रिप्रोडक्शन. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाऊच शकत नाही. लक्षात घ्या कारण एवढेच प्रकार आहे आणि एवढेच प्रकार आपल्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा आहे. सो हे सगळे प्रकार म्हणजे असेक्स्युअल रिप्रोडक्शन. जर आपण सेक्स्युअल रिप्रोडक्शनचा विचार केला तर तिथे कोणताही प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. मग मित्रांनो काय म्हटले पाहिजे स्पायरोगायरा. आता सांगितलं स्पायरोगायराचं काय होतं रे तुकडे पडतात म्हणजे फ्रॅगमेंटेशन. म्हणजे याची नवीन लाईफ कशापासून तयार होते तर फ्रॅगमेंटेशन पासून तयार होते. पुढे आहे बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजनचं बेस्ट एक्झाम्पल मित्रांनो अमिबा. लक्षात ठेवा अमिबा. बायनरी असेल किंवा मल्टिपल फ्युजन दोन्ही प्रकारचं फ्युजन कोण करतो आपल्याकडे अमिबा. मग अमिबा स्वतःचं डिव्हिजन 2 पार्टमध्ये करत असेल देन त्याला बायनरी फ्युजन. जर अमिबा स्वतःचं डिव्हिजन मल्टिपल पार्टमध्ये करत असेल देन त्याला मल्टिपल फ्युजन म्हणू शकतो. देन पुढे आहे बडिंग. इथे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा मित्रांनो. एक आहे हायड्रा. हायड्रा हे मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीयांचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. आणि दुसरं ईस्ट. ईस्ट आपण सगळ्यांनी खाल्लाय. ईस्ट हा बेकरी प्रोडक्टमध्ये वापरतात. पाव तयार करण्यासाठी ब्रेड तयार करण्यासाठी किंवा जे काही बेकरी प्रोडक्ट्स आहेत सर्व बेकरी प्रोडक्ट्समध्ये आपण काय वापरतो मित्रांनो ईस्ट. आणि स्पोर फॉर्मेशन किंवा त्या मराठीमध्ये काय म्हणतात बीजाणू निर्मिती. यामध्ये काय होतं एक मोठं बीज असतं त्या एका मोठ्या बीजच्या आतमध्ये नंबर ऑफ स्पोर तयार होतात नंबर ऑफ बीज तयार होतात आणि नंतर जी बाहेरची वॉल आहे ती ब्रेक होते. ब्रेक झाली की सगळे स्पोर बाहेर पडतात. त्याला काय म्हणतो मित्रांनो स्पोर फॉर्मेशन म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला बीजाणू निर्मिती. सो चला पुढच्या प्रश्नाकडे. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो तुकडे पडणे म्हणजे स्पायरोगायरा कशाचं एक्झाम्पल आहे द मेथड ऑफ फ्रॅगमेंटेशन. इट इज द असेक्स्युअल मेथड. ही कशाची मेथड आहे असेक्स्युअल. ह्या सगळ्या मेथड कुणाचा प्रकार आहे मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या असेक्स्युअल रिप्रोडक्शनचा. सो पुढचा प्रश्न पहा काय विचारले बॉईलच्या नियमाप्रमाणे. आता बॉईलच्या नियमाबद्दल विचारलंय. टेस्ट नंबर 3 मध्ये सुद्धा मित्रांनो सेम प्रश्न आला होता. फक्त तिथे तुम्हाला चार्ल्स लॉ विचारला होता. कोणता लॉ विचारला होता चार्ल्स लॉ. आपल्या केमिस्ट्रीमध्ये एक चॅप्टर आहे कन्सेप्ट ऑफ मॅटर द्रव्याची संकल्पना. तिथे हे तुम्हाला लॉ पाहायला मिळते मित्रांनो. आता कन्सेप्ट ऑफ मॅटर काय सांगतात लक्षात घ्या की ज्या वेळेस तिघांमध्ये ते रिलेशन सांगतात मित्रांनो. लक्षात घ्या तिघांमध्ये कोणामध्ये आपण ते लगेच तिन्ही पाहू. एक आहे आपल्याकडे टेम्परेचर. लक्षात घ्या एक आहे टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे तापमान. दुसरा आहे मित्रांनो प्रेशर. प्रेशर म्हणजे दाब. तिसरा आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. व्हॉल्यूम म्हणजे कोण आकारमान. ह्या तिघांचं जे रिलेशन सांगितलं ना ते 3 सायंटिस्टने सांगितलं. त्यातला पहिला सायंटिस्ट आहे बॉईल्स.
आयोगाने विचारलेला PYQ आहे. आयोगाने विचारलेला PYQ आहे. दुसरा सायंटिस्ट आहे चार्ल्स. आपण एक्झाम आपली जी टेस्ट नंबर 3 आहे त्या तिथे हा प्रश्न होता चार्ल्सचा नियमाबद्दल. आणि जो तिसरा आहे तो आहे गे लुसेक. लक्षात घ्या, तो तिसरा सायंटिस्ट आहे तो कोणता आहे? गे लुसेक. ह्या तिघांनी पण मित्रांनो यांचा अभ्यास केला, तिघांचा. मग लक्षात घ्या त्यातला पहिला बॉयल्सने काय सांगितलं, जर तापमान कॉन्स्टंट असेल, लक्षात घ्या तापमान म्हणजे जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल देन प्रेशर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं. कुणाला? तर तिथे असणाऱ्या व्हॉल्यूमला. मग लक्षात घ्या मी काय म्हणतोय, तापमान, बॉयल्स काय म्हणतो, तापमान कॉन्स्टंट. लक्षात घ्या बॉयल्सने काय सांगितलं, तापमान कॉन्स्टंट. ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. म्हणजेच काय, जो दाब आहे तो आपल्याकडे जे काही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे तो आकारमानाला असतो. आणि जर तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर याचा अर्थ काय झाला मित्रांनो, की जर दाब वाढला तर व्हॉल्यूम कमी होतो, किंवा जर दाब कमी झाला तर व्हॉल्यूम वाढतो, म्हणजे आकारमान वाढतो. आणि जर आपण चार्ल्सचा विचार केला तर लक्षात घ्या चार्ल्सचा नियम काय सांगतो, चार्ल्सचा नियम सांगतो की दाब कॉन्स्टंट असताना, लक्षात घ्या यांनी सांगितलं टेम्परेचर कॉन्स्टंट असताना. आता चार्ल्स की जे आपण टेस्ट नंबर 3 ला सोडवलेलं आहे त्यांनी काय सांगितलं, प्रेशर कॉन्स्टंट असताना तापमान म्हणजे टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती असतं. कुणाला? तो व्हॉल्यूमला. लक्षात घ्या व्हॉल्यूमला हे कसं असतं मित्रांनो, समानुपाती म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ असा झाला, जर टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढतो, जर टेम्परेचर कमी झालं की व्हॉल्यूम म्हणजे आकारमान कमी होतो. आणि जो तिसरा आहे गे लुसेक आकारमान कॉन्स्टंट असताना काय सांगतो, की जो प्रेशर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला असणार, टेम्परेचरला. मग मित्रांनो आता हे जे आपण 3 इक्वेशन पाहिले पाठच करून टाका, पाठच करा. बिकॉज आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. याही टेस्टला तुम्हाला हा प्रश्न आलेला आहे, मागच्या टेस्टला तुम्हाला हा प्रश्न आलेला होता. राहिला कोणता? गे लुसेक. मग तीनही तुम्हाला सायंटिस्ट ह्या तिघांवरती अवलंबून आहे. एका सायंटिस्टने हे कॉन्स्टंट घेतलं, एकाने हे कॉन्स्टंट घेतलं, एकाने हे कॉन्स्टंट घेतलं आणि तिघांचे इक्वेशन वेगवेगळे आले. मग एकाचं तापमान कॉन्स्टंट, एकाचा दाब कॉन्स्टंट, एकाचा आकारमान कॉन्स्टंट म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट. मग मित्रांनो प्रश्नाची डिमांड काय सांगते पहा रे. प्रश्नामध्ये काय विचारलंय, बॉयल्स नियम. मग बॉयल्स म्हणतो तापमान कॉन्स्टंट असताना, बरोबर, जर तापमान कॉन्स्टंट असेल तर पर्याय गेला. बॉयल्सने तिघांचा अभ्यास केला, तापमान, प्रेशर, व्हॉल्यूम. मग मित्रांनो वस्तुमानाचा काही संबंध आहे का? पर्याय गेला. घनतेचा काही संबंध आहे का? पर्याय गेला. मग बॉयल्स काय सांगतो, तापमान कॉन्स्टंट असताना जो काही आपल्याकडे दाब आहे, लक्षात घ्या जो काही वायूचा दाब आहे तो त्याच्या आकारमानाशी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे उत्तर काय असतं मित्रांनो, आकारमान. आणि मागच्याच आपण चार्ल्स शिकलो, बरोबर. चार्ल्स काय सांगतो की हा दाब कॉन्स्टंट असताना तापमान आणि आकारमान एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती. म्हणजे बॉईल सांगतो व्यस्तनुपाती आणि हा सांगतो समानुपाती. मग लक्षात घ्या प्रश्नाचं उत्तर काय असेल, आकारमान. हे मित्रांनो तुम्हाला जर अजून डीपमध्ये शिकायचं असेल तर केमिस्ट्री मधला कोणता चॅप्टर, कन्सेप्ट ऑफ मॅटर. लक्षात घ्या कन्सेप्ट ऑफ मॅटर म्हणजे द्रव्याची संकल्पना. इव्हन तुम्हाला ते 8वी किंवा 9वीच्या पुस्तकात स्टेट बोर्डमध्ये हे सापडून जाईल की कन्सेप्ट ऑफ मॅटर काय आहे. सो पुढे प्रश्न पहा मित्रांनो काय विचारलंय. या प्रश्नाचं उत्तर काय असेल रे आपल्या आता पाहिलेल्या आकारमान, ऑप्शन नंबर 4 आकारमान. चला या पुढे काय विचारलंय पहा. पुढील कार्बन समस्वरूपांची म्हणजे ॲलोट्रॉप्स त्यांच्या कठीणतेनुसार उतरत्या क्रमाने मांडणी करा. प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो, एकदम सोपा. जर तुम्ही तिघे पण पाहिले ना, तिघे पण नॉन मेटल आहेत, अधातू आहेत. लक्षात घ्या तिघे पण नॉन मेटल आहेत, परंतु तिघांमध्ये कार्बन आहे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुम्ही कोणताही मिश्र धातू घ्या, इव्हन कोणताही धातू घ्या, जर एखाद्या धातूमध्ये कार्बन असेल तर ते स्ट्रॉंग असतं. ते काय असतं, स्ट्रॉंग. लक्षात घ्या बरं का रे. जर आपण एखादं ब्रॉन्झ पाहिलं, ब्रास पाहिलं, हे स्ट्रॉंग असतात. वाय? बिकॉज दे हॅव्हिंग कार्बन. त्यांच्यामध्ये कार्बन आहे. जर कार्बन असेल तर ते स्ट्रॉंग असतात. तसंच तुम्हाला डायमंड माहीत आहे. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलाय. याला हॉटच करून ठेवा, भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यात कठीण धातू, सगळ्यात कठीण अधातू कोणता मित्रांनो, तर डायमंड. लक्षात घ्या कोण आहे, डायमंड. त्यानंतर कोण मिळतो आपल्याला, फुलरिन. आणि फुलरिन नंतर कोण मिळतो आपल्याला, ग्रॅफाईट. मग ग्रॅफाईट हा उष्णतेचा वाहक आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, ग्रॅफाईट हा उष्णतेचा वाहक आहे. ॲक्च्युली धातू उष्णतेचे वाहक असतात, परंतु ग्रॅफाईट हा एकमेव अधातू आहे. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय, ग्रॅफाईट हा एकमेव अधातू आहे की जो उष्णतेचा काय आहे, वाहक आहे. दुर्वाहक नाही, सुवाहक आहे. जर तो उष्णतेचा सुवाहक असेल तर हा सुद्धा स्ट्रॉंग असतो, परंतु याचं प्रमाण कसं आहे, कमी. मग सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कोण मित्रांनो, डायमंड. बिकॉज
कार्बनचं स्वरूप आहे, कार्बनचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर कोण आहे मित्रांनो, फुलरिन. आणि त्यानंतर कोण आहे, ग्रॅफाइट. म्हणजे हा 1 नंबर, हा 2 नंबर, हा 3 नंबर. म्हणजे ऑप्शन काय यायला हवा, ब अ क. ब अ क कुठे, पर्याय नंबर 3. सो पर्याय नंबर 3 हे आपलं काय झालं, उत्तर झालं. पुढे या मित्रांनो, सेम डायमंडवरतीच प्रश्न आहे पुन्हा. डायमंड काय आहे तर लक्षात घ्या, डायमंड आताच मी तुम्हाला सांगितलं की डायमंड काय आहे मित्रांनो, एक कार्बनचं स्ट्रक्चर आहे. जर जर आपल्याकडे हिरा म्हणजे डायमंड कार्बनचं स्ट्रक्चर असेल तर त्या कार्बनच्या स्ट्रक्चरमध्ये एक बॉन्ड असतो किंवा ते एक क्रिस्टल फॉर्म आहे. तुम्ही सगळ्यांनी हिरे पाहिलेत, एक क्रिस्टल सारखे असतात. त्यांच्यामध्ये मित्रांनो सहसंयुज क्रिस्टल असतो, म्हणजेच कोव्हॅलंट. लक्षात घ्या, ते कोव्हॅलंट क्रिस्टल तयार करतात. आता कोणत्याही मेटलमध्ये किंवा कोणत्याही केमिकल रिॲक्शनमध्ये 2 बॉन्ड असतात मित्रांनो. एका बॉन्डला म्हणतात आयोनिक बॉन्ड. लक्षात घ्या, एकाला म्हणतात आयोनिक बॉन्ड आणि दुसरा बॉन्ड असतो कोव्हॅलंट बॉन्ड. आता लक्षात घ्या काय प्रकार आहे. कोणताही केमिकल मॉलिक्यूल ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतो अशा वेळेस त्याच्यामध्ये असतो आयोनिक बॉन्ड. कोणताही केमिकल मॉलिक्यूल ज्यावेळेस इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो त्यावेळेस तिथे कोण आहे मित्रांनो, कोव्हॅलंट बॉन्ड. मग लक्षात घ्या, इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली, इथे इलेक्ट्रॉनची भागीदारी झाली, म्हणून आपल्या डायमंडमध्ये कोणता क्रिस्टल पाहायला मिळतो मित्रांनो, सहसंयोजी स्फटिक किंवा कोव्हॅलंट क्रिस्टल. सो प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2. आता बाकीचं सोडून द्या, बाकीच्या ऑप्शनचा इथे काही संबंध नाही. मी आयोनिकचं सांगितलं, आयोनिक म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण. सो काही संबंध आहे का, नाही, कारण हिरा इलेक्ट्रॉनची भागीदारी करतो, हे इलेक्ट्रॉनची पार्टनरशिप करतो म्हणजे भागीदारी करतो. सो आपल्याला कोणता बॉन्ड पाहायला मिळतो, कोव्हॅलंट क्रिस्टल, की ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, सहसंयोजी स्फटिक. आता पुढचा प्रश्न पहा काय विचारलेला आहे आपल्याला. खालील रासायनिक अभिक्रियेत कोणत्या प्रकार मोडतात ते ओळखा. आता मित्रांनो हे 4ही प्रकार केमिकल रिॲक्शनचे 4ही प्रकार. या आधी आपला जो एक प्रश्न आला पहा रेडॉक्स रिॲक्शनचा, तिथे सांगितलं आपण रिडक्शन, शपन, ऑक्सिडेकरण म्हणजे ऑक्सिडेशन. त्यामध्ये आपण 4 प्रकार पाहिले. कोणते रे, सगळ्यात पहिला प्रकार पाहिला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन, आठवत असेल तुम्हाला, पाहिला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन. दुसरा कोणता पाहिला रे, डिकम्पोजिशन रिॲक्शन. कॉम्बिनेशन म्हणजे संयोग अभिक्रिया, डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन अभिक्रिया. हा जरा पहिला प्रकार, हा जरा दुसरा प्रकार. तिसरा कोणता घेतला रे मित्रांनो, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, याला म्हणतात विस्थापन अभिक्रिया. आणि सगळ्यात शेवटी चौथा प्रकार कोणता पाहिला आपण, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग मित्रांनो आपण याच्या रिॲक्शन पण पाहिल्या होत्या, लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, डबल डिस्प्लेसमेंट म्हणजे दुहेरी विस्थापन. जर कॉम्बिनेशनचा विचार केला तर काय होतं, समजा A + B, समजा हे अशी रिॲक्शन आहे, लक्षात घ्या A + B, तर तयार होणारा प्रोडक्ट काय रे, AB, याला म्हणतात कॉम्बिनेशन रिॲक्शन, बरोबर. देर आपण डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन अभिक्रिया पाहिली, तर यामध्ये होतं काय मित्रांनो, जर आपल्याकडे रिॲक्टंट आहे AB, जर यांची रिॲक्शन झाली तर A + B वेगळा होतो. मग लक्षात घ्या, जर तुम्ही अभिक्रियेमध्ये आले तर आपल्याकडे कोणता मॉलिक्यूल आहे, 2KClO3. आणि जर आपण याचं सेपरेशन पाहिलं तर रिॲक्शन पासून काय झाला, 2KCl वेगळा झाला, O2 वेगळा झाला, म्हणजे ऑक्सिजन वेगळा. देन आपल्याकडे असा पोटॅशियम क्लोराईड वेगळा. जर पोटॅशियम क्लोराईड म्हणजे KCl वेगळा, ऑक्सिजन वेगळा होत असेल म्हणजे रिॲक्शन सेपरेट झाली. सेपरेट होण्याला म्हणतात डिकम्पोजिशन, म्हणजेच मराठीमध्ये मित्रांनो त्याला म्हणतात अपघटन अभिक्रिया. लक्षात घ्या, मराठीमध्ये काय म्हणतात, अपघटन. आता इथं ॲरोवरती काय दाखवलं रे, उष्णता वापरली. उष्णता वापरली म्हणजे याला म्हणतात उष्माग्राही म्हणजे एंडोथर्मिक. आणि जर इथे उष्णता बाहेर पडली असती तर आपण त्याला काय म्हटलं असतं रे, लक्षात घ्या, इथे जर आपण असं म्हटलं असतं उष्णता बाहेर पडते तर त्याला म्हणतात एक्झोथर्मिक म्हणजे उष्मादायी अभिक्रिया. मग लक्षात घ्या, आता जर या प्रश्नाचा विचार केला तर इथे जो आपला अभिक्रियांचा प्रकार आहे तो म्हणजे कोणता मित्रांनो, अपघटन अभिक्रिया. ऑलरेडी आपण रेडॉक्स प्रश्नामध्ये हे 4ही प्रकार पाहिलेले आहेत. मग लक्षात घ्या, उष्मादायी म्हणजे काय, उष्णता बाहेर जाते परंतु इथे उष्णता वापरली गेलेली आहे. लक्षात घ्या, बाणावरती जर उष्णता दाखवली तर ती उष्माग्राही आहे. पहिला ऑप्शन काय आहे, उष्मादायी. मग उष्मादायी कुठे असणार, जर इथे असते तर. देन पुढे म्हटले विस्थापन, विस्थापनला म्हणतात डिस्प्लेसमेंट. पुढे म्हटले प्रकाश रासायनिक अभिक्रिया म्हणजेच फोटोकेमिकल रिॲक्शन. फोटोकेमिकलचा इथे काही संबंध नाही. मग लक्षात घ्या, इथे दोघे सेपरेट होतात म्हणून अपघटन अभिक्रिया. मग लक्षात घ्या, प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर प्रश्नाचं उत्तर असेल अपघटन अभिक्रिया म्हणजे ऑप्शन नंबर 1. आता जर तुम्हाला ही रिॲक्शन कंबाईन करायला सांगितली मित्रांनो, कंबाईन केलं की तुम्हाला हे भेटेल, मग तुम्ही त्याला कोणती रिॲक्शन म्हणणार आहे, कॉम्बिनेशन. आणि जर त्यांनी त्यांची जागा बदलली तर डिस्प्लेसमेंट. जर 2 मॉलिक्युलने त्यांची जागा बदलली तर डबल डिस्प्लेसमेंट. सो हे प्रश्न सगळं तुम्हाला कोणत्या चॅप्टरमध्ये सापडेल, केमिकल रिॲक्शन.
त्यालाच मराठीमध्ये म्हणतात रासायनिक अभिक्रिया. किती प्रकारच्या आहेत? 4. हे तुम्हाला 10वीच्या स्टेट बोर्डमध्ये भेटून जाईल. केमिकल रिॲक्शन काय असतात, केमिकल रिॲक्शनचे किती प्रकार आहेत, कशा प्रकारच्या त्यांच्या अभिक्रिया असतात, त्यांच्यामध्ये उष्मादायी काय आहे, उष्माग्राही काय आहे, रेडॉक्स रिॲक्शन काय आहे. सो आता केमिकल रिॲक्शनच्या आपल्या टेस्टमध्ये 2 प्रश्न आहेत. हा एक प्रश्न आणि रेडॉक्स रिॲक्शनचा एक प्रश्न. मग आता पुढच्या प्रश्नाकडे चला. याचं उत्तर काय आहे मित्रांनो? फक्त क म्हणजे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न काय विचारले पहा. डॅश डॅश हे तेल आणि चरबीमध्ये असंतृप्तता म्हणजेच अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी वापरतात. मित्रांनो प्रश्न फॅक्च्युअल आहे. फॅक्च्युअल आहे. समजा मी तुम्हाला म्हटलं की हे पेन मोजण्यासाठी काय वापरतात, तुम्ही काय म्हणणार आहे? एक स्केल घ्यायची, हे स्केल पेनाला लावायची आणि मोजायचं की 10 सेंटीमीटर किंवा 15 सेंटीमीटर. सेम हा प्रश्न फॅक्च्युअल आहे. जर आपल्याला तेल आणि चरबी म्हणजे आपल्याला असणारी फॅट यांच्यामध्ये जर असंतृप्तता म्हणजे अनसॅच्युरेशन मोजायचं असेल तर आपण वापरतो आयोडीन व्हॅल्यू. लक्षात घ्या काय वापरतो आपण? आयोडीनचं मूल्य म्हणजे आयोडीन व्हॅल्यू. सोपा प्रश्न आहे. याच्यावरती PYQ येऊन गेलेला आहे. फक्त पाठ केला तरी चालेल. याच्या मागे कोणती कन्सेप्ट नाही, फक्त जस्ट मेजरमेंटचं एक आपल्याला पद्धत विचारलेली आहे. सो तेल आणि आपल्याकडे असणारी चरबी यांच्यातील अनसॅच्युरेशन मोजण्यासाठी काय वापरतोय आपण? आपल्याकडे असणारं आयोडीन व्हॅल्यू म्हणजे आयोडीनचं मूल्य. आता पुढचा प्रश्न पहा. DNA संरचनेमध्ये खालीलपैकी कोण नसते? आता मित्रांनो यासाठी तुम्हाला DNA मध्ये 4 न्यूक्लिओटाइड्स असतात की ज्यांना आपण 4 नायट्रोजन बेस असतो ते समजून घ्यावे लागतात. लक्षात घ्या 2 पार्टिकल आहेत आपल्याकडे. एक DNA आहे, याला म्हणतात डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड. हा डबल स्ट्रँडेड असतो मित्रांनो. हा कसा आहे? डबल स्ट्रँडेड. आणि दुसरा आहे RNA, त्याला म्हणतात रायबोन्यूक्लिक ऍसिड. हा सिंगल स्ट्रँडेड असतो. याचे 3 प्रकार पडतात: mRNA, rRNA, tRNA. M म्हणजे मेसेंजर RNA, R म्हणजे रायबोझोमल RNA की जो प्रोटीन सिंथेसिस करतो, T म्हणजे ट्रान्सफर RNA. मग लक्षात घ्या DNA मध्ये 4 नायट्रोजन बेस असतात. एक असतो A, दुसरा आहे G, तिसरा आहे C, चौथा आहे T. आणि जर आपण RNA कडे गेलो तर इथे पण 4 आहे A, G, C आणि U. मग मित्रांनो लक्षात घ्या A म्हणजे ॲडिनाइन, सेम इथे पण. G म्हणजे गुआनाइन, सेम इथे पण. C म्हणजे सायटोसिन, इथे पण. T म्हणजे थायमिन आणि इथे थायमिनच्या जागी RNA मध्ये कोण आहे? U म्हणजे युरासिल. लक्षात घ्या. असं का? कारण DNA डबल हेलिक्स आहे, त्यामुळे थायमिनची पेअर तयार होते आणि इथे थायमिनची पेअर होण्यासाठी इथे RNA सिंगल स्ट्रँडेड आहे, थायमिनची पेअर होऊ शकत नाही. म्हणून थायमिन हा युरासिल मध्ये काय झालाय मित्रांनो? रिप्लेस झालाय. युरासिल मध्ये काय झालंय? रिप्लेस झालाय. मग लक्षात घ्या जर आपण DNAचं पाहिलं तर DNA मध्ये ॲडिनाइन आहे, गुआनाइन आहे, सायटोसिन आहे आणि सगळ्यात शेवटी कोण असणार मित्रांनो? थायमिन. म्हणजे आपल्याकडे इथे थायमिन ऑप्शन आहे का? नाही. मग कोण नसणार DNA मध्ये? तर युरासिल. मग युरासिल कुणामध्ये असणार मित्रांनो? RNA मध्ये. विच RNA? mRNA. लक्षात घ्या कुणामध्ये असणार? mRNA म्हणजे मेसेंजर RNA. मग लक्षात घ्या प्रश्न सोपा आहे. यासाठी आपल्याला सायन्समधला जेनेटिक चॅप्टर की ज्यामध्ये DNA आणि RNA काय आहेत हे समजून घ्यावे लागतील. हा पण आपल्या एक्झामसाठी हॉट टॉपिक आहे बरं का रे. भरपूर वेळा आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे DNA बद्दल, किंवा तिथे त्यांचा ट्रिपलेट कोडॉनचे सिक्वेन्स सांगा, असे सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न, सगळ्यात शेवटचा प्रश्न आपला काय विचारले पहा. कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टींचे उभयचर म्हणतात? उभयचर म्हणजे मित्रांनो ॲम्फिबियन. शेवटचा प्रश्न आहे, समजून घ्या प्रॉपरली. काय म्हटले पहा, ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे उभयचर. उभयचर कुणाला म्हणायचं मित्रांनो? अशा वनस्पती की ज्या पाण्यामध्ये पण येतात आणि जमिनीवरती पण येतात त्यांना आपण काय म्हणणार? उभयचर. मग प्लॅन्ट क्लासिफिकेशन पाहताना आपण काय शिकलो रे? आपल्याकडे क्रिप्टोगॅम आहे, पुन्हा आपल्याकडे फॅनोरोगॅम आहे. एकाला म्हणतो आपण अबीजपत्री, एकाला म्हणतो आपण बीजपत्री. लक्षात घ्या तुम्हाला प्रॉपर समजून घेण्यासाठी फ्लो चार्ट समजून घ्या. हा प्रश्न तुमचा कुठे तयार होतो? प्लॅन्ट क्लासिफिकेशन. लक्षात घ्या मित्रांनो कुठे चालू होणार? प्लॅन्ट क्लासिफिकेशन. जर तुम्ही प्लॅन्ट क्लासिफिकेशनचा विचार केला, यांचे 2 पद्धती आहेत, यांचे 2 प्रकार आहेत. एक कोण आहे? अबीजपत्री. लक्षात घ्या एक कोण आहे? अबीजपत्री आणि दुसरा कोण आहे मित्रांनो? बीजपत्री. मग जर आपण अबीजपत्रीचा विचार केला तर अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम. लक्षात घ्या कोण आहे? क्रिप्टोगॅम. आणि जर आपण बीजपत्रीचा विचार केला मित्रांनो तर बीजपत्री कोण आहे? फॅनेरोगॅम. इथे यांना बिया असतात म्हणून बीजपत्री म्हटलं, इथे यांना बिया नाहीत म्हणून अबीजपत्री म्हटलं. यांचे 3 प्रकार. पहिला आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरोफायटा. यांचे 2 प्रकार मित्रांनो. पहिला आहे जिम्नोस्पर्म, दुसरा आहे अँजिओस्पर्म. मग आता लक्षात घ्या फरक काय आहे.
थॅलोफायटा म्हणजे अशा वनस्पती की ज्या फक्त पाण्यात राहतात. लक्षात घ्या, कशात राहणार? फक्त पाण्यात. एक्झाम्पल अल्गे. टेस्ट नंबर 2ला आपण हे पूर्ण प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. जर ब्रायोफायटामध्ये गेले तर ब्रायोफायटा म्हणजे अशा वनस्पती की जे पाणी प्लस जमीन, लक्षात घ्या, पाणी प्लस जमीन दोन्हीकडे पण सापडतात. म्हणजे हे काय झाले मित्रांनो? ॲम्फिबियन, की ज्यांना मराठीमध्ये काय म्हणणार? उभयचर. उभयचर म्हणजे पाणी प्लस जमीन. सो आपलं उत्तर काय असेल? ब्रायोफायटा. टेरिडोफायटाकडे या, अशा वनस्पती आहे की ज्या फक्त कुठे सापडतात? जमिनीवरती. हे पण कुठे सापडतात मित्रांनो? जमिनीवरती. आणि हे पण कुठे सापडतात? जमिनीवरती. फक्त यांना ऑर्गॅन नाही, यांना फॉल्स ऑर्गॅन असतात, यांना ट्रू ऑर्गॅन आहे. यांच्याकडे जे फळं आहेत त्या फळांना कव्हरिंग नसते, यांच्याकडे फळांना कव्हरिंग असते. म्हणजे जिम्नोस्पर्म नेकेड असतात, अँजिओस्पर्म नॉन नेकेड असतात. हे सगळं काय मित्रांनो आपलं प्लॅन्ट क्लासिफिकेशन. मग जर आपण प्रश्नाची डिमांड पाहिली त्याआधी जिम्नोस्पर्म अँजिओस्पर्म समजून घ्या. जिम्नोस्पर्म म्हणजे काय? असं फळ की ज्याला कव्हरिंग नसते. एक्झाम्पल नारळ. अँजिओस्पर्म असं फळ की ज्याला कव्हरिंग असते. उदाहरणार्थ आंबा, आतमध्ये कोय आहे, बाहेरून कव्हरिंग आहे. तसं नारळाला नाही. मग नारळ झाला जिम्नोस्पर्म. आणि अँजिओस्पर्म काय झाला मित्रांनो? की ज्यांना स्वतःची कव्हरिंग आहे. मात्र लक्षात घ्या, प्रश्नाची डिमांड पहा काय म्हटलंय. कोणत्या विभागातील वनस्पतींना सृष्टीचे उभयचर म्हणतात? उभयचर म्हणजे काय रे? ॲम्फिबियन. सो आता आपण ब्रायोफायटा पाहिला की ब्रायोफायटामध्ये असणाऱ्या वनस्पती जमिनीवरती पण आहे, देन आपल्याकडे पाण्यात पण आहे. सो तो काय झाला? उभयचर. टेरिडोफायटा फक्त जमिनीवरती आहे. अनावृत्त बीजी. अनावृत्त बीजी म्हणजे त्यांना स्वतःची कव्हरिंग नाही. याला म्हणतात मित्रांनो जिम्नोस्पर्म. आता पाहिलं आपण, याला जिम्नोस्पर्म म्हणतात. एक्झाम्पल नारळ. आवृत्त बीजी म्हणजे स्वतःची कव्हरिंग आहे, यांना अँजिओस्पर्म म्हणतात. एक्झाम्पल आपल्याकडे असणारा मँगो. मग मँगोला जर आपण पाहिलं तर आतमध्ये कोई आहे, बाहेरून एक लेअर आहे. सो कव्हरिंग आहे. म्हणजे आवृत्त म्हणजे आवृत्त बीजी म्हणजे त्यांचं बी एका लेअरने झाकलेलं आहे. अनावृत्त बी म्हणजे त्यांची बी कोणत्याही लेअरने झाकलेली नाही. एक्झाम्पल नारळ, एक्झाम्पल आंबा. टेरिडोफायटा म्हणजे ट्रू ऑर्गॅन. देन ब्रायोफायटा म्हणजे फॉल्स ऑर्गॅन, परंतु हे जमिनीवरती पाण्यात म्हणजे काय झाले? उभयचर. आणि अजून एक ऑप्शन आहे आपला, कोणता? थॅलोफायटा. हा मित्रांनो फक्त पाण्यात राहतो. थॅलोफायटा आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारला आहे. म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण तुम्हाला एक्झामसाठी करूनच जायचं मित्रांनो. एक तरी प्रश्न तुम्हाला येणारच आहे. तुमच्या एक्झामसाठी हा हॉट टॉपिक आहे. आणि जर तुम्हाला हे पूर्ण वनस्पतींचं वर्गीकरण समजून घ्यायचं असेल तर मित्रांनो एवढा जरी फ्लो चार्ट तुम्ही केला, हा जरी फ्लो चार्ट तुम्ही केला, एक्झामसाठी सफिशियंट आहे. याच्या बाहेर प्रश्न जाणारच नाही. बिकॉज एवढंच क्लासिफिकेशन आहे. याच्या व्यतिरिक्त क्लासिफिकेशनमध्ये काहीच नाही. मग लक्षात घ्या, आता आपले सर्व क्वेश्चन इथे संपलेले आहेत. आय होप की तुम्हाला हे सर्व क्वेश्चन प्रॉपरली समजले असतील. यामध्ये काही डाऊट राहणार नाही. जरी काही डाऊट राहिला तुम्ही कधीही विचारू शकता. पूर्ण डाऊट पुन्हा नव्याने सांगितला जाईल. थँक्यू.